नमस्कार, जय शिवराय मित्रांनो मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक ब्लॉगिंगची सुरुवात आपण करून डोमेन आणि होस्टिंग परचेस करून आपण ब्लॉगिंगच्या करिअरला जर सुरुवात केलं, त्यानंतर आपण ब्लॉगिंगमध्ये कसं आपण एक वेबसाईट डिझाइन करू शकतो की जेणेकरून आपल्याला पेजेस वगैरे बनवून त्यानंतर वेबसाईट डिझाईन्स करून ब्लॉगिंगच्या करिअरला कसं सुरुवात केलं, एक डिटेल्समध्ये एकदम स्टेप बाय स्टेप असं व्हिडिओज मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये दिलं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की त्याचा जो पुढचा स्टेप आहे. आता काय आहे की अनेक लोकांना हे माहीत नाही आहे की समजा ब्लॉगिंगची सुरुवात केली आहे मी, पण ब्लॉगिंग सुरुवात केल्यानंतर आम्ही आता पेजेस बनवलं, त्याच्यानंतर आम्ही सर्व काही जे मेनूज आहेत ते मेनूज बनवले, पोस्ट पण लिहायला सुरुवात केलं आम्ही. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर आता राहिलं काय प्रश्न आहे, तर राहिलं आता फक्त ब्लॉग पोस्ट कसा लिहायचा. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं, याचबरोबर आपण ब्लॉगिंगचा जो पुढचा स्टेप आहे, जसं की गुगल ॲनालिटिक्स आहे, गुगल सर्च कन्सोल आहे आणि गुगल ॲडसेन्स आहे, हे काय आहे, हे गुगल साईट किट्स पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही ब्लॉगिंग डिझाईन करताय किंवा ब्लॉग साईट डिझाईन करताय, त्यावेळेस तुमच्याकडे एक अशी स्किल पाहिजे की जे तुम्ही पोस्ट लिहिणार आहात तर ते एक स्टेप बाय स्टेप तुमच्या वेबसाईट डिझाईन्स तुम्हाला करता यायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगितलं की नॉर्मल वेबसाईट डिझाईन कसं करायचं. मी तुम्हाला येणाऱ्या एक व्हिडिओ आणखी एक घेऊन येणार आहे तुमच्यासाठी, आणि त्यामध्ये मी सांगणार की इलिमिनेटरच्या सहाय्याने एक प्रोफेशनल असं वेबसाईट डिझाईन तुम्ही कसं करू शकता. आता माझे बरेच असे व्हिडिओज येणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एक ई-कॉमर्सची सुद्धा वेबसाईट्स डेव्हलप करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ई-कॉमर्सच्या वेबसाईटसोबतच तुम्ही एक प्रोफेशनल असं तुमचं स्वतःचं ब्लॉगिंग वेबसाईट करू शकता किंवा तुम्ही एक स्टॅटिक वेबसाईट बनवू शकता. वेबसाईट बनवून देणं ह्याच्यावरून पण तुम्ही पैसे कमाई करू शकता. माझ्या अनेक व्हिडिओजद्वारे तुम्हाला घरी बसून पैसे कमवण्याचे पहिल्यांदा जे काही स्किल्स आहेत, जे काही कला आहेत, ते कला तुम्ही कसं मॅनेज करू शकता, कसं बनवू शकता, हे मी तुम्हाला या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट आपण कसं लिहितो. त्यासाठी मला काय करावं लागेल, मला जावं लागेल कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आणि तुम्हाला दाखवावं लागेल की आपण कसं हे कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती किंवा आपण एक मोबाईलवरती. तुमचा आता प्रश्न असा पण असतो की हे ब्लॉगिंग जो आहे तो आपण मोबाईलवर करू शकतो का, तर मोबाईलवर तुम्हाला करू शकाल एक डेस्कटॉप मोड ऑन करून, ते पण मी तुम्हाला सांगतो. पण जनरली जर समजा तुमच्याकडे जर लॅपटॉप वगैरे असेल तर ते इझी पडतं, नसेल तर तुम्ही परचेस करून ब्लॉगिंगची सुरुवात करू शकता. अनेक लोकांना हा पण प्रश्न आहे की ब्लॉगिंगच्या बाबतीत की समजा ब्लॉगिंग आमच्याकडे डोमेन आणि हॉस्टिंग घ्यायला पैसे नाहीत, आम्ही डोमेन आणि हॉस्टिंग न घेता ब्लॉगिंग करू शकतो का. मित्रांनो, डोमेन आणि हॉस्टिंग जर तुम्ही घेतला नाही तर तुम्ही ब्लॉगिंग तर शिकू तर शकता, पण तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये करिअर करता नाही येणार आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करायचं असेल तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला एक लोकल PC पाहिजे आणि त्याच्यावरती तुम्ही झॅम फाईल डाउनलोड करून तुम्ही एक हॉस्टिंगरचं म्हणजे वर्डप्रेस इन्स्टॉल करू शकता. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं. थोडंसं व्हिडिओ मोठा होईल, पण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप आणि एकदम पूर्णपणे डिटेल्समध्ये ही माहिती असेल, तर त्याला तुम्ही मिस करू नका. कारण काय होतं की तुम्हाला एक ब्लॉगिंग शिकायचं असेल तर थोडासा वेळ तुम्हाला शिकण्यामध्ये किंवा ऐकून घेऊन त्याच्यामध्ये परत प्रॅक्टिस करण्यामध्ये थोडासा वेळ जाणारच आहे. ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा. तर मी आता वेळ न घालवता आपण सुरुवात करू या व्हिडिओला. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, माझं नाव आहे संदीप पाटील. मी तुम्हाला घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सांगतो. यूट्यूब, ब्लॉगिंग, फ्रीलान्सिंग, ॲफिलिएट मार्केटिंग, ग्राफिक डिझाईन्स, त्याचबरोबर तुम्हाला मी घरी बसून पैसे कमवण्याचे विविध मार्ग सुद्धा मी ह्या यूट्यूब चॅनलवरून अनेकांनी यावरून करिअरची सुरुवात केलेली आहे सुद्धा आहे. आणि ब्लॉगिंगच्या बाबतीत जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. कारण ब्लॉगिंगचा जो पूर्णपणे टॉप टू एंड आपण ब्लॉगिंग कसं करू शकतो, ब्लॉगिंगला सुरुवात कशी करू शकतो, ब्लॉगिंगून पैसे कसे कमाई करू शकतो, हे मराठीमध्ये इतक्या डिटेल्समध्ये सांगणारा चॅनल माझा हा आहे. आणि तो पूर्णपणे मी एकदम डिटेलमध्ये मी माहिती देत असतो. तर चला आपण वेळ न घालवता आपण ब्लॉगिंगला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की ब्लॉगिंग दोन प्रकारे होते. एक आहे ब्लॉगर वेबसाईट, जो गुगलनी दिलेला प्लॅटफॉर्म आहे, तो कम्प्लिटली फ्री आहे, त्यावरून होते. आणि दुसरी गोष्ट आहे तुमचा वर्डप्रेस. वर्डप्रेससाठी तुम्हाला इन्स्टॉल करावं लागतं, तुम्हाला हॉस्टिंग आणि डोमेन्स घेऊन तुम्हाला कनेक्ट करावं लागतं. ही दुसरी गोष्ट आहे. तर मी काय करतो, पहिल्यांदा मी माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीन
मित्रांनो, मी आता माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आलो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा एक वेबसाईटवरती म्हणजे तुमचा एक जो मेल आय डी आहे, त्या मेल आय डीवरती तुम्हाला लॉग इन करून घ्यावं लागतं. तर माझ्याकडे ऑलरेडी मेल आय डी आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन करूनच तुम्हाला हॉस्टिंग वगैरे परचेस करावं लागतं. हे तर तुम्हाला माहीतच आहे, मी मागच्या एका व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसाल की ब्लॉगिंगची पूर्ण साईट, ब्लॉगिंगचा पूर्ण कोर्स असलेला व्हिडिओज मी रिसेंटली दिलं होतं, तर तो तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यानंतरच तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण कळणार आहे. तर इथं आल्यानंतर मी पहिल्यांदा हॉस्टिंगर सर्च करतो, कारण तुम्ही हॉस्टिंगरवरती हा वेबसाईट बनवलेला असता. हॉस्टिंगरवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मी इथे सध्या लॉग इन करून घेतो, जेणेकरून आता SEO फ्रेंडली ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं किंवा आपण एक कंटेंट कसे आपण रायटिंग करू शकतो, कंटेंटवरून आपण कमाई कशी करू शकतो किंवा ब्लॉगिंगची स्टेप बाय स्टेप माहिती काय असू शकते. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की जसं की तुम्ही एकदा वेबसाईटवरती गेलात, मी मागच्या एका व्हिडिओजमध्ये सांगितलं की तुम्ही पेजेस कसे क्रिएट करू शकता. तुम्ही पेजेस क्रिएट करून तुम्ही एक वेबसाईट डिझाईन कसं करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आता कसं आहे की डिटेल्समध्ये जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. समजा माझा आता हा मराठी अभिमान sanvikshire.com हा एक वेबसाईट. त्याचबरोबर बघा, आता मी काय करतोय की इथे माझं एक माझी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती मी गेलो, तर इथे एक डिजिटल हिंदी ब्लॉग म्हणून माझं एक वेबसाईट मी नवीन तयार केलेलं आहे. तो वेबसाईट मी तुम्हाला इथं दाखवतो. तर इथे एक डिजिटल ब्लॉग हिंदी नावाचं एक वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटच्या ॲडमिन पॅनलला मी जातो. तसे माझे बरेच वेबसाईट आहेत, त्याच्यापैकी हा एक वेबसाईट आहे की ज्या वेबसाईटवरती मी आता चाललेलो आहे. आणि इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा माझा इलेमिनेटरचा लायसन्स एक्सपायर झाला. तर हा तुमचा डॅशबोर्ड आहे, तुम्ही पाहू शकता हे डॅशबोर्ड. आणि ह्या डॅशबोर्डच्या साईडला जे काही तुम्हाला इथं दिसतं, अपडेट्स, त्यानंतर साईट्स, त्यानंतर इथं पेजेस दिसतात आणि इथे एक पोस्ट दिसतं. ह्या पोस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस इथं डॅशबोर्डवरती याल त्यावेळेस तुम्ही इथं पाहू शकता साईट किट्स आहे आणि इथे तुम्ही खाली गेल्यानंतर एक पेजेस नावाचा ऑप्शन्स आणि त्यानंतर पोस्ट नावाचा ऑप्शन्स आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की माझी वेबसाईट कशी दिसते की मी जे डिझाईन केलं होतं. तर इथे मी होमपेज जर सिलेक्ट केलं तर माझं पहिल्यांदा वेबसाईट कशी दिसते ते मी तुम्हाला सांगतो. हे टेबल ऑफ कंटेंट मी इथे इन्स्टॉल केलं होतं, त्याच्यामुळे हे ॲक्टिवेट झालं आणि असं दिसतं. ह्या वेबसाईटच्या खाली मी इथे असे ब्लॉग्स लिहिलेले आहेत, ते ब्लॉग्स तुम्ही करू शकता. हे मी इलेमिनेटरच्या सहाय्याने केलं आणि हे कसं केलं आहे मी तुम्हाला हे सांगणारच आहे. पण त्याच्या आधी हे मी जे ब्लॉग्स लिहिलेलं आहे ते ब्लॉग्स कसे दिसतात किंवा कसे आपण परफॉर्म करतो. समजा मला आता एक डिजिटल मार्केटिंग काय आहे हे नावाचं ब्लॉग आहे, तर मी इथे रीड मोरला क्लिक करतो आणि रीड मोरला क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे रीड मोरला क्लिक केल्यानंतर जो काही हा आहे डिजिटल मार्केटिंग काय आहे वगैरे, इथं मला हा ओपन करायचं आहे. तर हे ओपन व्हायला पाहिजे. किंवा मी समजा हा ब्लॉगिंग काय आहे, ब्लॉगिंग इन हिंदी नावाचं आहे, तर मी रीड मोरला क्लिक करतो. तर ब्लॉगिंगचा जो काही माझं वेबसाईट आहे, जो काही माझं लिखाण केलेलं जे काही आहे, जसं इथं पाहू शकता तुम्ही हे सर्व टेबल ऑफ कंटेंट, त्याच्यानंतर ब्लॉगिंगचा हे काय मी जे पोस्ट लिहिलेलं आहे हे पोस्ट तुम्हाला इथं दिसतं. अशाच पद्धतीनं मी तुम्हाला एक पोस्ट लिहून दाखवणार आहे जो SEO फ्रेंडली असेल. आता SEO फ्रेंडली म्हणजे काय की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन्स. म्हणजेच मला अनेक लोकांनी हा पण प्रश्न विचारला की माझा जो पोस्ट आहे तो तुमच्या गुगलच्या रँकिंगवरती यायला पाहिजे. तर रँकिंगवरती येण्यासाठी थोडासा वेळ लागतो. आज तुम्ही पोस्ट टाकलात की लगेच अनेक लोक तुम्हाला सांगतात की हां तुम्ही आज पोस्ट लिहिलात ना तर ते उद्याच्या उद्या तुम्हाला रँकिंगला येतं, एका तासाच्या आत रँकिंगला येतं. हे असं कधी होत नाही. तुम्हाला मी सांगतो फॅक्ट काय की ज्यावेळेस तुम्ही एक पोस्ट लिहिता त्या पोस्टमध्ये जर तुम्ही चांगले कीवर्ड्स वापरले असतील, जर तुम्ही सर्व गोष्टी एकदम सिंपल पद्धतीनं तुम्ही पाहिलेला असाल, त्यावेळेस मात्र तुम्हाला. आता मी तुम्हाला सांगतो की जसं की हा एक पोस्ट आहे, या पोस्टवरती तुम्ही बघू शकता की ब्लॉगिंग म्हणजे काय. इस आर्टिकल में शुरू, आता माझा हा हिंदी ब्लॉग आहे, तर इस आर्टिकल में शुरू में ब्लॉगिंग के बारे में, ब्लॉगिंग क्या है और ब्लॉगिंग कैसे की जाती है, ब्लॉगिंग इन हिंदी. तर हा ब्लॉगिंग इन हिंदी नावाचा जो काही कीवर्ड आहे तो मी कीवर्ड सिलेक्ट केला. आता हे कीवर्ड काय, तर कीवर्ड म्हणजे तुमचं काय असतो की समजा जर तुम्हाला एक ब्लॉग लिहायचा आहे, कोणताही ब्लॉग लिहायचा आहे, तुम्ही एक ब्लॉग सिलेक्ट केला, तर ते ब्लॉग सिलेक्ट केल्यानंतर त्यावरती तो व्हायरल पण व्हायला पाहिजे, गुगलच्या रँकिंगमध्ये यायला पाहिजे, लोक तिथं ट्रॅफिक यायला पाहिजे, त्यावेळेसच तुमची कमाई होते. बरं, ही कमाई कशी होते, गुगल ॲडसेन्सने होते, ते आपण नंतर पाहूया. पहिल्यांदा आपण ना ब्लॉगिंगला आपण कसं स्टेप बाय स्टेप माहिती करू शकतो, एकदम बारकाईने आपण ब्लॉगिंग कसं करू शकतो. आता काय करायचं आहे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी काही कीवर्ड रिसर्चचे टूल सांगतो, जसे की फ्रीमधले टूल सांगतो.
आता मी गुगल कीवर्ड प्लॅनर वापरलो, समजा मी गुगल कीवर्ड प्लॅनर हा मी वापरलो, तर इथं बघू शकता मी गुगल कीवर्ड प्लॅनरला जर आलं तर त्यानंतरच मला इथे एक कीवर्ड डिस्कवर करायचा आहे, की जो कीवर्ड्स मी टाकल्यानंतर आज मला एक पोस्ट लिहायचा आहे की ब्लॉगिंगचा निश कसा सिलेक्ट करायचा. समजा मी आता इथं साइन इन केलं किंवा व्हिजिट कीवर्ड प्लॅनरला मी इथं क्लिक करतो आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता डिस्कवर्ड न्यू कीवर्ड्स, याला तुम्ही क्लिक केलात. इथे तुम्हाला समजा आता इथं टाईप करायचं आहे. काय टाईप करायचं आहे, मी इथं सर्च केलं की ब्लॉगिंग निश. ओके, ब्लॉगिंग निश NICHE. आता हे ब्लॉगिंग निश काय असतं, ब्लॉगिंगचा एक विषय असतो. तर ब्लॉगिंग निश एवढंच मी सर्च करतो आणि इथं गेट अ रिझल्ट्स करतो. एवढंच करतो, गेट अ रिझल्ट करतो, बाकी काही करत नाही. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की असे कोणते कीवर्ड्स आहेत की जे गुगलवरती रँक करतात किंवा गुगलला आपल्याला फायदा देतात. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ब्लॉगिंग सर्व्हिसेस, ब्लॉगिंग रिसोर्सेस. आता एक गोष्ट आहे की बघा, मी इथे काय करतो, रिफाईन न्यू कीवर्ड्स हे काढून टाकतो. तर ह्या ठिकाणी निश बिझनेसेस. आता इथे काय करतो मी, इथे ब्लॉगिंग निश आहे. ओके, तर मी ब्लॉगिंग विषय मी असं मराठीत पण टाकतो की ब्लॉगिंग विषय. त्याच्यानंतर ब्लॉग सब्जेक्ट, ब्लॉगिंग सब्जेक्ट. असं मला जे आवडतात मी तसे विषय टाकून देतो आणि इथे आता मी इथे गेट अ रिझल्टला क्लिक करतो. तर इथं काय की निश बिझनेसेस, ब्लॉग निश आयडियाज. आता ह्याच्यामध्ये असे कीवर्ड्स शोधायचे आहेत की ज्या कीवर्ड्सवरती व्हॉल्यूम जास्त असेल, म्हणजे लोक जिथं जास्त येतात. आज समजा तर तुम्ही एखादा प्रोडक्ट बनवलात तर त्या प्रोडक्टवरती लोकांनी जास्तीत जास्त विकत घ्यायला पाहिजे अशाच ठिकाणी तुम्ही मार्केट बघता. त्याच पद्धतीनं तुम्ही हे ब्लॉगिंगचा निश निवडू शकता. मग निश निवडलेलं असेल तर त्यावरती कीवर्ड पण निवडणं गरजेचं आहे. जसं की आता तुम्ही बघू शकता बेस्ट निशेस फॉर कीवर्ड्स. आता हे काय करायचं आहे, कीवर्ड व्ह्यू करू शकता तुम्ही, ग्रुप व्ह्यू करू शकता, ग्रुप व्ह्यू केला असाल तर, किंवा मग तुम्ही कीवर्ड व्ह्यूज करू शकता. हे सगळे कीवर्ड्स आहेत. समजा मला हा एक कीवर्ड आहे, मी कीवर्ड्स ओपन करतो. तर इथे ग्रुपमध्ये आहे, तुम्ही ग्रुपमध्ये ॲड करू शकता किंवा तुम्ही बोर्ड्समध्ये एक असं ग्रुप तयार करू शकता किंवा क्रिएट अ प्लॅन्स, ॲड अ कीवर्ड्स टू क्रिएट अ प्लॅन्स. म्हणजे समजा जर तुम्हाला ह्या कीवर्डवरती रँकिंग करायचं असेल तर तुम्ही पेड पण करू शकता किंवा फ्री पण करू शकता. पण मी तुम्हाला बेस्ट सांगतो की ब्लॉगिंग निश नावाचा हा जो आहे ब्लॉगिंग निश, हे जरी टाकलात तरी पण किती लोक व्हिजिट करतात, 100 ते 1000 लोक व्हिजिट करतात. ठीक आहे, इथं असं सांगितलेलं आहे की 100 ते 1000 लोक व्हिजिट करतात. मग हे कधी, मंथली. इथं लिहिलेलं आहे ॲव्हरेज मंथली, म्हणजे महिन्याला जवळपास 100 ते 1000 लोक इथे व्हिजिट करतात. सर बेस्ट निशेस फॉर ब्लॉग. आता बघा मी ह्याला क्लिक करतो, तर ह्याला मी क्लिक केल्यानंतर ह्याला मी ओपन करतो. सिलेक्ट करत नाही मी, फक्त हे ओपन करतो. तर तुम्ही इथे बघू शकता की काय आहे. ह्या कीवर्डला मी सिलेक्ट केला तर हा कीवर्ड्स कोणता असेल. तर समजा मी हा कीवर्ड मी कॉपी केला, तर कॉपी केलेला कीवर्ड्स आहे. मी काय करतो की नोटपॅड्सवरती जातो आणि नोटपॅडवरती जाऊन मी इथे पेस्ट करतो. आता मी इथे पेस्ट करतो. समजा मी इथं पेस्ट केलं तर ब्लॉगिंग निश फॉर ब्लॉगिंग, बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग हा एक माझा कीवर्ड आहे. ब्लॉगिंग निश हा सुद्धा एक कीवर्ड आहे. ओके, त्याच्यानंतर मला समजा आणखी इथे कोणता कीवर्ड आहे की बेस्ट निशेस फॉर ब्लॉगिंग. समजा मला तर हा पण एक कॉपी करायचा आहे. तुम्ही काय करा की जे 1000 to 10,000 पर्यंत जेवढे काय व्हॉल्यूम असतील ते, आता बघा हे सर्व काय कॉम्पिटिशन्स लो आहे, तर तुम्ही हे सर्व उचलू शकता. आता ह्याच्यामध्ये कसं असतं की तुमचा जो काही बीड आहे, कॉम्पिटिशन्स लो आहे ना, हे उचलू शकता आणि याच्यावरती तुम्ही 100% तुम्ही याच्यामध्ये करू शकता. बघा, आणि हे सगळं करून इथं कॉपी नावाचा ऑप्शन्स आहे, कॉपीच्या ऑप्शन्सला क्लिक करा, नोटपॅडला जावा आणि इथे जाऊन तुम्ही इथे पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला हे सर्व दिसलं. ब्लॉगिंग निश, बेस्ट निशेस फॉर यूट्यूब, बेस्ट निशेस फॉर ब्लॉगिंग, त्यानंतर बेस्ट निशेस फॉर ब्लॉगर, निश ड्रॉप शिपिंग, बेस्ट ड्रॉप शिपिंग निश, बेस्ट निशेस फॉर ड्रॉप शिपिंग, निश बिझनेस आयडियाज. आता ह्याच्यामधले काय करायचं आहे, मला फक्त हा एक उचलायचा आहे, बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग. ठीक आहे, मी ते इथं खाली आणतो. हा एक मला बेस्ट वाटला तर मी हे बेस्ट घेतला. त्याच्यानंतर बाकी निश बिझनेस आयडिया, त्यानंतर ड्रॉप शिपिंग हे मी काढून टाकतो. तर सध्या ड्रॉप शिपिंगबद्दल मी करत नाही आहे. ठीक आहे, हे मी काढून टाकलं. त्याचनंतर बेस्ट निशेस फॉर यूट्यूब हा पण मी काढून टाकतो. बेस्ट निशेस फॉर ब्लॉगर, बघा हा एक मला बेटर वाटतो तर मी ह्याच्या खाली घेतो.
सिंपल पद्धतीनं जे आपण काढलेले कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स मला फक्त खाली घ्यायचे आहेत. ब्लॉगिंग निश बघा, हा पण एक बेस्ट आहे आणि बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग हे तर आपण घेतलेलंच आहे. तर मी काय करतो, ब्लॉगिंग निश, आता हे 3 मला कीवर्ड्स भेटले. ठीक आहे, मी आता जास्त कीवर्ड्सला मी टार्गेट नाही करत आता सध्या तरी. मला काय करायचं आहे बघा, ब्लॉगिंग निश, त्याचबरोबर मी आता खाली आलं ब्लॉग निश आयडियाज. आता इथे एक आहे ब्लॉग निश आयडियाज. मला काय करायचं की तो ब्लॉग निश आयडिया पण मला आता काय करायचं, कॉपी करायचं. मी हे अनटिक करतो आता, सध्या मी उचललेलो होतो, याचा काही एवढा इश्यू नाही मला. तर मी काय करतो की हा बेस्ट निश बिझनेस ब्लॉग निश आयडियाज, मी याला क्लिक करतो आणि ह्याला मी कॉपी करतो आणि परत एकदा मी इथे आणून ठेवतो नोटपॅडला, इथे मी ठेवतो. बस आता हे जे आहे ब्लॉगिंग लिहिण्यासाठी काय करा, तुम्ही इथं कॉपी करा हे जे काही कीवर्ड्स आहेत ते, आणि इथे तुम्हाला जायचं आहे कुठे, ब्लॉगिंगच्या याच्यामध्ये, जिथं तुम्हाला आता वर्डप्रेसवरती जायचं आणि डॅशबोर्डवरती गेल्यानंतर न्यू पोस्ट करायचं आणि तिथं तुम्हाला ब्लॉगिंगला सुरुवात करायचं की ब्लॉगिंग निश आपल्याला बनवायचं की कसं करायचं. तर इथं तुम्ही गेलात तर पोस्टला, ऑल पोस्टला तुम्ही जाऊ शकता आणि ऑल पोस्टला गेल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की ब्लॉग पोस्ट कैसे लिखे. ओके, ब्लॉगिंग का इलिमिनेटेड, डिजिटल मार्केटिंग क्या है, SEO. मी आता इथे ऑलरेडी काही काही ब्लॉग पोस्ट लिहून ठेवलेले आहेत. आता काय करायचं आहे की समजा तर आपल्याला ब्लॉगिंग पोस्ट लिहायचं आहे, तर मी ऑलरेडी इथे एक ब्लॉग का निश कैसे सिलेक्ट करू म्हणून एक मी ब्लॉग पोस्ट लिहिलेला आहे. मी त्याचा प्रिव्ह्यू दाखवतो तुम्हाला, फक्त हे ओपन करतो. ब्लॉग पोस्ट लिहिण्यासाठी आपल्याकडे एक जी कला पाहिजे ती कशी पाहिजे, ब्लॉग पोस्ट कसं लिहू शकतो आपण, ते खूप महत्त्वाचं आहे. तर मी ऑलरेडी इथे ब्लॉग पोस्ट लिहिलं आहे. थोडंसं इथे इंटरनेटचा इश्यू असल्यामुळे थोडासा हा ओपन व्हायला थोडासा वेळ लागत आहे, पण ठीक आहे, बघू शकता तुम्ही इथे ब्लॉग पोस्ट का निश कैसे सिलेक्ट करें आणि खाली हे सर्व तुम्ही बघू शकता. तर इथे काय आहे की ब्लॉग पोस्टचा निश कैसे सिलेक्ट करे हे माझा एक वर्डिंग आहे. पण तुम्ही जर पाहायला गेले तर इथे जे आपण पाहिलं की बेस्ट निशेस फॉर ब्लॉगिंग्स, हा माझा कीवर्ड आणि ह्या कीवर्डला मला कॉपी करायचा आहे, कारण मला हे व्हॉल्यूम ते मला ॲक्वायर करायचं आहे. म्हणून मी काय करणार की ब्लॉग का निश कैसे सिलेक्ट करे, मी हे तर लिहिलेलंच आहे, पण ह्याच्यावरती मी पुढे लिहिणार, पेस्ट करणार की बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग. बरोबर, तर हे जे आहे बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग्स हे माझं फोकस कीवर्ड आहे. आता मी इथे लिहिलं ब्लॉगिंग का निश्चय कैसे करे, ब्लॉगिंग निश क्या है. बरोबर, ब्लॉगिंग निश क्या है, तर निश काय असतं ब्लॉगिंगचा तो तुला इथं टाकावा लागणार, की जसं की मी इथं असं लिहिलं की NICHE, ब्लॉगिंग निश क्या है, ब्लॉगिंग निश कैसे करे, किंवा मी आता हा जो सिलेक्शन्स केलेला आहे तो मी इथं काढून टाकतो. ब्लॉगिंग निश क्या है हा तुमचा टायटल आहे, ऑलरेडी टायटल मी इथं टाकलेलं आहे, ब्लॉगिंग निश क्या है. आणि इथं तुम्ही काय टाकू शकता, असा एक जो डिवायडर आहे हे टाकावं लागतं, कारण हे टाकल्याने तुमचा एक SEO फ्रेंडली होतो, तुमचा जो काही वाक्य आहे तो एकच वाक्य असल्यासारखा होतो. तर इथे काय आहे की ब्लॉगिंग निश क्या है पुढे मला हे बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग हाच जो कीवर्ड आहे तो कीवर्ड मला पुन्हा कॉपी करायचा आणि याच्यावरतीच इथं पुढं ठेवायचा, पेस्ट. आता हे समजा तुमचा हेडिंग झाला असेल तर तुमचा हा सब हेडिंग आहे, तर मी काय करेल की याला क्लिक करेल आणि इथं पॅराग्राफच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मी सब हेडिंग असं करेल. तर आता ते केल्यानंतर तर माझं सगळं सब हेडिंग म्हणजे H2 मध्ये झालं. तर मी याला काय करेल, पहिल्यांदा बघा हा जो आहे तर याला काय करायचं आहे की तुम्हाला पहिल्यांदा जे काही तुम्ही ब्लॉग लिहिणार आहात, आता हे तर मी इथे थोडंसं एंटर केल्यानंतर आता जर तुम्ही याला केलात की याला फक्त आणि फक्त H2 द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही का करायचं आहे, कारण हे केल्यामुळे तुमचा जो हेडिंग आहे तो हेडिंग सब हेडिंग झाला, तर H2 हा तुमचा सब हेडिंग असतो. मी वरती जातो आणि त्याच्यानंतर खाली तुमचा हा पॅराग्राफ आहे. कुठला पॅराग्राफ आहे हा, ब्लॉगिंग निश. या आता निशच्या ठिकाणी इथं जे काय आहे बघा, लिहिताना तुम्ही जे आतमध्ये जे काही वर्ड्स असतात ना ते तुम्हाला प्रॉपर लिहावं लागेल. ठीक आहे, ब्लॉगिंग निश. तर इथं असं मी लिहिलं, तर या ठिकाणी काय करायचं आहे की समजा जर तुम्ही इथं कीवर्डवरती आलेत आणि इथं लिहिलात तुम्ही ब्लॉगिंग निश, ओके, या ब्लॉगिंग निशला तुम्ही कॉपी करू शकता आणि इथे जे ब्लॉगिंग निश आहे ना या ठिकाणीच तुम्ही जाऊन तुम्ही इथं काय करू शकता बघा, हे एका कंसामध्ये पण तुम्ही लिहू शकता. हे काय असतं, ब्लॉगिंग निश तुमचा एक कीवर्ड आहे आणि हा कीवर्ड्स तुम्ही इथे पण टाइप केलात, यानी ऐसा विषय होता है जिस पर आप ब्लॉग लिख सकेंगे. आज इस ब्लॉग में मैं आप लोगों को ब्लॉगिंग के निश के बारे में विस्तृत जानकारी देने जा रहा हूँ. अगर आप एक ब्लॉगर है या आप ब्लॉगर बनना चाहते हैं तो सबसे पहले आपको यह तय करना होगा
की आप किस क्षेत्र में ब्लॉगिंग करना चाहते. हे मी सर्व लिहिलेलं आहे, मी मनाने लिहिलेलं आहे. तुम्ही सुद्धा मनाने लिहू शकता. आणि हे जर तुम्ही तुम्हाला लिहिता आलं तर मात्र तुम्ही पुढे काय करू शकता की इथं लिहू शकता. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्लॉगिंग करताना कधीही आपले हे जे काय ब्लॉग निश आयडियाज, बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग, बेस्ट निशेस फॉर ब्लॉगर्स, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं. एवढंच लक्षात ठेवा. मी कीवर्ड फक्त तेवढेच वापरले, ठीक आहे, तेवढंच घेऊया आपण. इस क्षेत्र में ब्लॉगिंग करना चाहते हैं यानी आपको कोई सब्जेक्ट या टॉपिक चुनना होगा तो जिसके बारे में आप ब्लॉग लिख सकें. सो ब्लॉगिंग करने से पहले सबसे महत्त्वपूर्ण काम होता है ब्लॉगिंग का एक विषय या निश चुनना. तर इथं निश जे आहे तर निशच्या ठिकाणी काढायचं आणि तुम्हाला काय करायचं आहे, ब्लॉगिंग निश टाकायचं आहे. काय टाकायचं आहे, हेच जो ब्लॉगिंग निश आहे. ठीक आहे. जिथं जिथं तुम्हाला व्यवस्थित असं लिहिता येतं, अगोदर तुम्ही ब्लॉग लिहून घ्या आणि नंतरच तुम्ही तसं केलात तरीसुद्धा चालू शकतं. एक विषय या ब्लॉगिंग निश चुनना है, पेस्ट करायचा आहे, ब्लॉगिंग निश चुनना. आजकल निश के बहुत सारे प्रकार आहे. तर इथं निश जे आहे, जिथं जिथं निश आहे तिथं तुम्हाला काय करायचं आहे, रिप्लेस करायचं आहे ब्लॉगिंग निश के. बहुत सारे प्रकार है, जैसे कि आपने माइक्रो निश के बारे में सुना होगा. इसके अलावा इवेंट निश भी एक प्रकार का निश है. तर इथं निशच्या ठिकाणी मला काय करायचं आहे, इथं काय करायचं आहे बघा, पेस्ट करायचं आहे ब्लॉगिंग निश. आता इथं इव्हेंट निश आहे, याला पण काय करायचं आहे तुम्हाला, ब्लॉगिंग निशच करायचं पेस्ट. आणि इथं लिहायचं आहे इव्हेंट, काय लिहायचं आहे आणि इंग्लिशमध्ये लिहायचं आहे हे इव्हेंट. कसं असतं की ज्यावेळेस तुम्ही इथे करता, ठीक है, इवेंट निश असं लिहा चालेल. ब्लॉगिंग निश है, आप इनमें से कोई भी निश्चय चुनकर वहाँ से ब्लॉगिंग कर सकते हैं. अगर आपकी कोई रुचि है या कुछ ऐसा विषय है जिसमें आपको दिलचस्पी है तो आप उस रुचि या विषय को संबंधित ब्लॉग बना सकते हैं. आज मैं आपको ब्लॉगिंग के ऐसे 25 निश है जिनमें आप आइडिया पाकर वैसे ही क्षेत्र में आप ब्लॉगिंग कर सकेंगे. क्योंकि ब्लॉगिंग करने से या ब्लॉगिंग करने के लिए अपने दिमाग में कभी कभी वो आइडियाज़ नहीं आती, इसलिए ब्लॉगिंग में हम निश सिलेक्टर न कर पाने की वजह से हम सक्सेस नहीं हो पाते हैं. तो आज इस वीडियो में मी म्हणलं आहे बघा, आज इस ब्लॉग में करायचे, आज इस ब्लॉग में ब्लॉगिंग पोस्ट में ब्लॉगिंग के किंवा ब्लॉग असं लिहिलात तरी पण चालेल. आज इस ब्लॉग में हे तर ऑलरेडी लिहिलं आहे. आज इस ब्लॉग में डबल वेळा झालं तर मी काय करतो, हे काढून टाकतो. तो मैं पण काढतो. तो आज इस ब्लॉग में मैं आपको ब्लॉगिंग के लिए 25 निश बताऊंगा जहाँ से आप ब्लॉगिंग कर सकते हैं. 25 निश बताऊंगा. इथं पण एक आहे आणि निश सिलेक्टर आहे इथे, आणि इथे पण आपको ब्लॉगिंग के ऐसे 25 निश, बरोबर. तर इथं काय करा की इथे बघा बेस्ट निशेस फॉर ब्लॉगिंग, तर हा आता इथं तुम्हाला यूज होणार. ठीक आहे, ब्लॉगिंग निश, ब्लॉग निश आयडियाज. तर ब्लॉग निश आयडियाज जे आहे त्याला तुम्ही कॉपी करा आणि इथे मैं आपको ब्लॉगिंग के ऐसे 25 निश असं जरी म्हटलं, ब्लॉगिंग के ऐसे, तर इथं काय करा की हे पहिल्यांदा काढा, के ऐसेच्या ठिकाणी तो तुम्ही पहिला पेस्ट करा. काय की आपको ब्लॉग निश आयडियाज 25 आहे जे बघा. मैं आपको ब्लॉगिंग के ब्लॉग निश आयडियाज, तो 25 इथं पहिला यायला पाहिजे. तर मी इथं काय करतो, 25 ब्लॉग निश आयडियाज के बारे में बताने, निश है निश आइडियाज़ है. ठीक है, आता बघा कसं झालं. आज मैं आपको ब्लॉगिंग के 25 ब्लॉग निश आइडियाज़ है जिनसे आप आइडिया पाकर वैसे ही उसी क्षेत्र में ब्लॉगिंग कर सकेंगे. क्योंकि ब्लॉगिंग करने से या ब्लॉगिंग करने के लिए आपके दिमाग में कोई आइडियाज़ नहीं आती. हे सर्व मी लिहिलं. तर याच्यानंतर आता हा जो आहे तो पुन्हा एकदा मी 25 ब्लॉग निश आइडियाज़ काय करतो. आता हा 25 ब्लॉग निश आयडियाज आहे ना, हा पण एक कीवर्ड तुमचा झाला.
आता कसं असतं की ज्यावेळेस तुमच्या कीवर्डवरती, तुमच्या टायटल्सवरती ज्यावेळेस तुम्ही हे टाकता की नंबर टाकता, त्यावेळेस पण तुमचा SEO होतं. तर काय करा की ज्यावेळेस ब्लॉगिंग निश आयडिया काय आहे, बेस्ट ब्लॉगिंग निश फॉर, आणि इथे गेल्यानंतर परत एकदा तुम्ही डिवायडर्स टाकून तुम्ही इथे पेस्ट करू शकता 25 ब्लॉग निश आयडियाज. बस आता बघा तुमचा हा टायटल एवढं परफेक्ट झाला की इथे तुम्हाला 2 कीवर्ड्स झाले. तुम्हाला इथे ब्लॉगिंग निशची आयडियाज समजली, त्यानंतर बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग ह्या गोष्टी समजल्या. ह्या सर्व झाल्यानंतर आता इथं काय करा की ब्लॉगिंग के लिए 25 निश बताऊंगा. ठीक आहे, आपको ये तुम्ही काढा आणि इथं सुद्धा तुम्ही पेस्ट करा. काय 25 ब्लॉग निश आइडियाज़ बताऊंगा. बस आपको 25 ब्लॉग निश आइडिया बताऊंगा जहाँ से आप ब्लॉगिंग कर सकते हैं. त्यानंतर टेक्नॉलॉजी. आता मग इथं काय आहे, सब हेडिंग आहे. मी ऑलरेडी इथं काय केलं की हा हेडिंग आहे तुमचा, काय हा हेडिंग आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, हा सब हेडिंग दिला, H2 दिला. तर आता आपल्याला काय द्यायचं आहे, इथं H3 द्यायचं आहे, म्हणजे हा हेडिंग नंबर 3 आहे. तर मी काय करतो, याला मी क्लिक करतो. आता बघा इथं पहिल्यांदा क्लिक करायचं, एंटर करायचं इथं, आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे टेक्नॉलॉजीचा याला क्लिक करायचं आणि इथं पॅराग्राफ्सला जाऊन तुम्हाला इथं H3 करायचं आहे. तर काय होतं की जे वरती जे भाग आहे ते परत तुमचं तसं झालं की हे वरती आणि खाली हे कनेक्टेड आहे. मग काय करायचं की इथं क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला फक्त एवढं ठेवायचं, आणि आत्ता तुम्हाला हा जो भाग आहे तो तुम्हाला टेक्नॉलॉजी हे तुम्हाला H3 करायचा आहे. मग हा जो ही जी गोष्ट आहे त्यामध्ये तुम्हाला स्पेस जो आहे खाली आणि वरती तो तुम्हाला सेम ठेवायचा. जसं की टेक्नॉलॉजी मी आता इथं नंबर 1 दिलं. ठीक आहे, बस हा एक तुमचा ब्लॉग झाला टेक्नॉलॉजी. तर तुम्हाला इथं लिहू शकता टेक्नॉलॉजिकल ब्लॉग. तुम्ही काय करू शकता की जे टेक्निकल ब्लॉग्स, टेक्निकल ब्लॉग, बरोबर, हे ऐसे लिखू सकता. आजकल टेक्नोलॉजी इतनी बढ़ गई है कि अगर आप किसी भी चीज़ की मांग करोगे तो आपको तुरंत मिल जाता है. अगर इंटरनेट पे अगर कोई चीज़ भी खोजते हो तो तुरंत आपके पास उसका रिज़ल्ट मिल जाता है. अभी तो AI की टेक्नोलॉजी है. अभी तो एक AI की टेक्नोलॉजी आपको हर चीज़ की विदिन अ सेकंड आपको मिल जाती है. बघा इथं थोडंसं चूक झाली असेल तर तुम्ही इथं हे करू शकता, उसका रिझल्ट मिल जाता है. अभी तो AI की टेक्नॉलॉजी असं पाहिजे होतं. AI म्हणजे इथं काय करा की AI असं पूर्ण लिहा. कसं AI हे पूर्ण तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे, AI की टेक्नॉलॉजी आपको हर चीज़ क्विक विदिन अ सेकंड आपको मिल जाती है. चीज़ हर चीज़ हे विदिन अ सेकंड आपको मिल जाती है. यह ऐसे इन्फॉर्मेशंस के बारे में आप ब्लॉग लिखकर लोगों को टेक्नोलॉजी के बढ़ते टेक्नोलॉजी की जो भी कुछ फ़ायदे हैं हो रहे हैं, क्या तोटे हो रहे हैं, इसके बारे में बता सकते हैं. हे तोटे आहेत, काय आहेत, तोटे आहेत. सो फायदे या नुकसान असं पण लिहू शकता तुम्ही, नुकसान. तर हे लिहिलं मी, तर नुकसान, कुछ फ़ायदे हो रहे हैं या कोई नुकसान, कोई नुकसान हो रहे हैं, इसके बारे में आप बता सकते हैं. टेक्नॉलॉजी के बारे में समजा तुम्ही आता पहिला ब्लॉग कशावरती लिहू शकाल, एखादा टेक्नॉलॉजीवरती लिहाल तर टेक्नॉलॉजीच्या बाबतीत तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला करंट अफेअर्स आहे. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, 2 नंबर्स करायचे. पहिल्यांदा मी इथे कर्सर आणतो, याला इथे करतो आणि त्याच्यानंतरच मी इथे खाली करतो, आणि त्याच्यानंतर तर करंट अफेअर्सच्या खाली मला पुन्हा एकदा इथे एंटर करायचा. आता मी हे करंट अफेअर्सला काय करतो, पहिल्यांदा नंबर देतो 2 नंबर, आणि इथे बघा मी 25 असे टॉपिक्स बनवत आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओज थोडासा हे होईल जाईल. पण आता इथे पॅराग्राफ्सला आलो, मी इथे काय करतो H2 करतो, H3 करणार आहे मी. तर करंट अफेअर्स आला तर याच्यावरती मी काय करतो, परत करंट अफेयर्स आणि इथं क्लिक करू शकता. कळालं. तर करंट अफेयर्स, फिलहाल अपने भारत में क्या चल रहा है इसके बारे में अगर आप सही तरीके से जानकारी लोगों तक पहुंचाओगे तो वह जानकारी बहुत सारे अध्ययनरत छात्रों या प्रतिदिन समाचार सुनने वाले या कोई भी न्यूज़ चैनल से प्रतिदिन बढ़ने वाले पाठकों द्वारा आपके ब्लॉग पढ़ जाएंगे. इसीलिए आपको करंट अफेयर्स के बारे में आप लोगों तक सही जानकारी पहुंचा सकते हैं. इसके आपको एक आइडिया मिलेगा और आप करंट अफेयर के बारे में
आप भी अपडेट रहेंगे और लोगों तक अब सही जानकारी पहुंचा सकेंगे. आता बघा मी काय म्हटलं की तुम्ही दुसरा एक टॉपिक असं पकडू शकता की ज्याच्याद्वारे तुम्ही एक करंट अफेअर्सवरती तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. आता ह्याच्यावरती तुम्हाला दोन गोष्टी कळाल्या. एक, तुम्हाला मी ब्लॉगिंग कसं लिहायचं हे शिकवतो आहे. दुसरं, तुम्ही ह्या ब्लॉगिंगद्वारे ब्लॉग पोस्ट कसं लिहायचं हे पण शिकताय. तर तुम्हाला दुसरा टॉपिक आहे, तुम्ही करंट अफेअरवरती ब्लॉग लिहू शकता, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरा आहे स्पोर्ट्सवरती. तर मी काय करतो की 3 नंबर टाकतो आणि स्पोर्ट्स टाकतो. आणि मी ह्याला जर आता बघा, मी जर डायरेक्ट इथं पॅराग्राफ्स करून मी इथं 3 नंबर आलो तर बाकी सगळं ते तसं होतं. तर मला तसं नाही करायचं आहे. इथं मी काय करतो, पहिल्यांदा इथे बॅक जातो आणि पुन्हा इथं एंटर करतो. आणि मी इथे काय करतो, आजकालच्या ठिकाणी इथे मी बॅक जातो आणि इथं पुन्हा असं करतो. आणि त्याच्यानंतर स्पोर्ट्सला मी काय करतो, S3 करतो. तर हे तुम्हाला समजलं असेल स्पोर्ट्स. तर मला काय करायचं आहे की आता स्पोर्ट्सच्यावरती तुम्ही बघत असाल की आत्ताच आपण T20 वर्ल्ड कप जिंकला. तर T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच आपल्याला किती फायदा झाले, किती मजा आली. त्यानंतर रोहित शर्मा काय केला, त्यानंतर सूर्यकुमार यादव काय केला, ह्याच्या बाबतीत जर तुम्हाला नवीन जर तुम्हाला ब्लॉग लिहायचे असेल तर तुम्ही लिहू शकता. त्या बाबतीत पण तुम्ही एक ब्लॉगिंगचा विषय तुम्ही निवडू शकता. ठीक है, स्पोर्ट्स बस. त्याच्यानंतर आजकल स्पोर्ट्स को बहुत ही अधिक महत्व दिया गया है, यानी आपने सेहत के लिए अच्छा सा गेम खेलना होता है. आज हर एक क्षेत्र में, स्पोर्ट्स के क्षेत्र में बहुत सारे छात्र अपना करियर बना रहे हैं. और स्पोर्ट्स के बारे में मैं अगर अब फैन हो, देखो अब आता बघा, और स्पोर्ट्स के बारे में मैं अगर अब फैन हो तो बहुत सारे लोग स्पोर्ट्स पढ़ना पसंद करते हैं. स्पोर्ट्स के बारे में छात्र अपना करियर बना रहे हैं और स्पोर्ट्स के बारे में अब फैन हो. आता बघा इथे काय असतं की बना रहे और स्पोर्ट्स के बारे में फॅन हो. मी इथे काय करतो, इथं असं करतो, स्पोर्ट्स के फॅन हो असं पाहिजे. स्पोर्ट्स के बारे में फॅन नहीं, तर के बारे में मी काढून टाकतो. बघा, बना रहे और स्पोर्ट्स के फ़ैन हो तो बहुत सारे लोग स्पोर्ट्स के न्यूज़ पढ़ना थोडंसं कसं आहे की जरा अट्रॅक्टिव्ह पाहिजे लिहिताना. न्यूज़ पढ़ना पसंद करते हैं और या देखना पसंद करते हैं. अभी करोड़ों भारतीय लोग क्रिकेट के फ़ैन हैं. तो क्रिकेट के बारे में वे हमेशा इंटरनेट पर सही चीज़ें खोजते हैं. आज आप सही चीज़ की जानकारी लोगों तक पहुंचा सके. हे 3 गोष्टी झाल्या. अशा पद्धतीने तुम्ही हे लिहू शकता. तिसरी गोष्ट काय, वर्क फ्रॉम होम. बघा आता प्रत्येक व्यक्तीला काय पाहिजे, पैसा पाहिजे. तर घरी बसून पैसे कमवण्याचे कसे मार्ग आहेत ते बघणार. त्याच्यामुळे मी इथे काय करतो, 4था नंबर घेतला. ठीक आहे, वर्क फ्रॉम होम. तर मी काय करतो की 4थ्या नंबरच्या इथे पुढे आलो. पहिल्यांदा काय करतो, हे एक झालं आणि इथून मी पुढे बघा, व्हिडिओ तर मोठा होणार आहे. माझे व्हिडिओ मोठे असले तरी पण तुम्हाला जानकारी म्हणजे खूप महत्त्वाची माहिती देणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, कंसामध्ये लिहायचं आहे वर्क फ्रॉम होम. ठीक आहे, वर्क फ्रॉम होम. त्यानंतर असं ठेवलं मी. त्यानंतर आजकल बहुत ही बेरोजगारी का ज़माना है. बहुत सारे लोग जॉब ढूंढते हैं लेकिन उन्हें जॉब मिलने से बहुत ही समस्या होती है. तो आप घर बैठे पैसे कमाने के नए तरीके लोगों तक पहुंचा सकते हैं. और अगर आप लोगों तक सही जानकारी पहुंचाएंगे कि घर बैठे पैसे कमाने के लिए कैसे नई तरीके कौन से हैं, तो ज़्यादा से ज़्यादा लोग आपके ब्लॉग को पढ़ना चाहेंगे. तो इसी टॉपिक पर भी आप ब्लॉग बना सकते हैं. ठीक है. त्यानंतर आता मी 5वा नंबर सांगतो. ठीक है, ये तीसरा ले लो. अगर आप एक यूट्यूबर है या ब्लॉगर है तो यूट्यूब पर ब्लॉगर को सक्सेस होने के लिए जो भी कुछ क्रिकेट ऐप टिप्स लोगों तक पहुंचाएंगे उसके बारे में अनेक लोग यूट्यूब पर आकर आपके वीडियो या आपके ब्लॉगिंग पर आकर आपके ब्लॉग्स पसंद करेंगे. तो
यूट्यूब पे पैसे कैसे कमा सकते हैं. ओके, सो इथं लिहायचं यूट्यूब पे यूट्यूब पर पैसे कैसे कमा सकेंगे. क्या यूट्यूब के लिए कुछ अपडेट्स, नए ट्रिक्स एंड ट्रेंड्स जो भी कुछ है, अप दे वॉक बेकर. सो नए ट्रिक्स एंड टिप्स ऐप के बारे में, ठीक है, या आप अच्छे तरीके से वहाँ लोगों तक पहुँचा सकते हैं, लोगों तक सही जानकारी देके वहाँ से पैसे कमा सकते हैं. एक अच्छा सा टॉपिक इसके बारे में भी सोच सकते हैं. जे आहे ते छोट्या छोट्या गोष्टी आपण इथे देतो आहे. त्यानंतर बिझनेस आयडिया बघा, आता मी इथे हे पण सांगतो आणि इथे मी टाईप करतो 6 नंबर, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी पुढे आलो आणि या बिझनेस आयडियाला मी क्लिक केलं आणि इथून मी परत H3 केला. त्याच्यानंतर फटाफट हे मी बघा, उस नौकरी करना बहुत ही अच्छा हितकर का काम है जिससे इससे अच्छा बहुत ही सारे लोगों को एक बिज़नेस करने की सोचते हैं पर उनको बिज़नेस के बारे में नए आयडियाज़ नहीं मिलते हैं. तर अशा पद्धतीने हे जे काही आहेत ना, टोटल मी 25 असे टॉपिक्स लिहून ठेवलेले आहे आणि 25 टॉपिक्सच्या बाबतीत मी फटाफट तुम्हाला थोडंसं फॉरवर्ड करून से पूर्णपणे लिहून ठेवतो. जर तुम्हाला हा ब्लॉग वाचायचा असेल तर तुम्ही माझ्या ब्लॉगिंगच्या साईट आहे, जो डिजिटल ब्लॉग हिंदी म्हणून आहे, त्याच्यावरती तुम्ही जाऊन वाचू शकता. जस्ट मी हे पहिल्यांदा पोस्ट लिहित आहे आणि याच्यावरून तुम्हाला ते कळायला लागेल, ठीक आहे. तर मी हे फटाफट आता लिहून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी पुढचं सांगतो की काय करायचं आहे. मित्रांनो, मी आता हे सर्व जे ब्लॉग्स तुम्हाला इथं पाहताय, तर हे सर्व ब्लॉग्स मी आता हे 25 ब्लॉग्स मी पूर्णपणे हे जे काही आहे ते मी पूर्णपणे ब्लॉग लिहिला. आता या ब्लॉगची जी वर्ड्स आहे वगैरे बघा, 2855 वर्ड्स आहे. खरंच ब्लॉग खूप छान झालेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. पण आता राहिला प्रश्न म्हणजे तुमचा एक SEO फ्रेंडली बनवणं. आता तुम्ही बघू शकता मी हे ब्लॉग लिहिलेलं आहे, पण ब्लॉगसाठी तुम्हाला एक इमेज तुम्हाला क्रिएट करायचं आहे. मग ते इमेज कसं क्रिएट करायचं, त्याच्यासाठी तुम्हाला जायचं आहे कुठे बघा. मी पहिल्यांदा काय करतो, हे जे ब्लॉग लिहिलेलं आहे ना, इथे अपडेट नावाचं, पब्लिश नावाचं ऑप्शन्स आहे. ह्या पब्लिश नावाच्या ऑप्शन्सला तुम्ही क्लिक करू शकता किंवा तुम्ही ड्राफ्ट म्हणून तुम्ही सेव्ह करू शकता. आता इथं तुम्ही ड्राफ्ट म्हणून सेव्ह करा किंवा पब्लिश म्हणून सेव्ह करा. पण त्याच्या अगोदर तुम्ही काय करा, कॅनवावरती आलात तुम्ही, समजा इथं कॅनवावरती आलात आणि कॅनवावरती आल्यानंतर तुम्हाला इथे एक असं एक टॉपिक, असं एक तुम्हाला इमेज बनवायचं आहे की ब्लॉगिंगचा निश कसं सिलेक्ट करायचं. समजा मी इथे आलो आणि इथं क्रिएट अ डिझाईन्स केलं. ओके, मी इथे आलो क्रिएट अ डिझाईन्समध्ये मी काय करतो की कस्टम म्हणून ऑप्शन्स आहे, तर कस्टम म्हणून ऑप्शन्सला येतो. मला एक ब्लॉगिंगचा एक इमेज बनवायचा आहे. तर स्टँडर्ड ब्लॉगिंगचा इमेज जो असतो तो 1200 बाय 630 असतो. तर मी इथे तो साईज घेतला आणि त्याच्यानंतर क्रिएट अ न्यू डिझाईन्स केला. आता बघा, क्रिएट अ न्यू डिझाईन्स केल्यानंतर मला हा एक ब्लॉगिंगचा एक विषय मला आता इथं भेटला. मी इथं सांगितलं की ब्लॉगिंग निश एवढंच मी टाकतो. बघा, पेट इन द राईट प्लेस, हाऊ आय मेक अ मनी फ्रॉम होम्स. ओके, तर आता हा बघा, हा प्रो आहे त्यामुळे हे नाही घेऊ शकत मी. आणि इथे बघा हा एक आहे, तो पण आहे. त्यानंतर असं पण आहे 25 सरप्रायझिंग फॅक्ट्स अबाउट द ब्लॉगिंग्स. ठीक आहे, हा एक बेटर वाटतो मला, तर मी इथं हाच घेईल. चला, हा घेतला, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मी काय करतो की आता हा कलर जो आहे तो कलर तुम्हाला चेंज करायचा तर तुम्ही चेंज करू शकता. किंवा मी असं म्हटलं की 25 ब्लॉगिंगचा निश आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, बरोबर. तर मी काय करतो की इथे आलो, समजा मी बेस्ट निश ब्लॉग इथे आलो पहिल्यांदा आणि पहिल्यांदा मी एक इमेज बनवतो. बघा, मी इमेज बनवण्यासाठी काय करतो की जो माझा ब्लॉगिंगचा हा जो निश आहे, तर ब्लॉगिंग निश क्या आहे, ब्लॉगिंग बेस्ट निश इन आयडियाज. तर निशचं इथं स्पेलिंग जो आहे तो NI स्मॉल पाहिजे. मी घेतलं बेस्ट निश ब्लॉगिंग फॉर आयडियाज. मी आता हे काय करतो, ह्याला कॉपी करतो आणि इथे जो कॅनवाचा जो मी एडिटिंग करतो आहे तिथं मी इथं पेस्ट करतो, कारण मला इथे असं ठेवायचं आहे. तर इथं Ctrl+V करायला सांगतात, मी Ctrl+V केलं, इथं कॅन्सल केलं. बघा, इथे हे आलेलं आहे, ठीक आहे. इथं आल्यानंतर आता ह्या खालचा जो आहे तो मी इथे डिलीट करतो आणि इथे जो ब्लॉगिंग निश क्या आहे, ठीक आहे, आणि बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग याला मी कट करतो आणि इथं बघा ब्लॉगिंग निश क्या आहे हे जो आहे याला मी जरा कलरफुल करतो.
थोडंसं बारीक करतो आणि इथं कलरफुल करतो, म्हणजे मी थोडंसं कलर टाकतो इथे ब्लॉगिंग क्या है. आता मला हा जो मागचा जो कलर आहे तो कलर नाही आवडला तर मी व्हाईट घेतो. ठीक आहे, बस ब्लॉगिंग निश क्या है. त्यानंतर मला आणखी एक तुम्हाला इथं टॉपिक टाकायचं तर इथं टेक्स्टवरती जाऊ शकता तुम्ही आणि इथून तुम्ही हे करता. मी बघा हे कॅनवाचं मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. कॅनवाचं याच्या अगोदरचाच माझा व्हिडिओ आहे, त्यावरून तुम्ही बघून तुम्ही करू शकता. तर बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग्स आयडियाज मी आता हे टाकलं. ठीक आहे, फॉर अ ब्लॉगिंग्स आणि मी इथे हा पण कट करतो. आणि आता बघा, आणि ह्याला काय करतो मी, ह्याला थोडंसं मी जरा असं मोठं करतो आणि इथून थोडंसं हा काय करतो मी थोडंसं असं मोठं करतो. बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग. ठीक आहे, आणि अजून एक मला इथं पेस्ट करायचं तर मी काय करेन, तर टेक्स्टवरती इथून मी हे प्लेस करेन आणि इथून ह्याच्यावरती मी हे पेस्ट करून टाकेन आणि ह्याच्यावरती जे काही लिहिलेलं आहे 25 ब्लॉग निश आयडियाज असं मी लिहिलं. ठीक आहे, तर त्याच्यानंतर मी हे कॅन्सल करतो आणि इथं लिहिलं एक सिम्पल असं इमेज मी बनवलेलं आहे आणि इथं सिम्पल इमेजला मी काय करतो, त्याला थोडंसं मोठं करतो की जेणेकरून आपल्याला लिहिता येईल असं प्रॉपर दिसेल असं. ठीक आहे, त्यानंतर रीड मोर. ठीक आहे, तर आता मग हे बनवलेलं माझं हे ब्लॉग पेज आहे, त्या ब्लॉग पेजवरती करू शकतो. तर मी याला कलर करायचं असेल तर मी याला कलरसुद्धा करू शकतो, जे कलर्स मला इथं ठेवायचं जसं की मी बेस्ट निश ब्लॉग आहे. आणि इथे जर गेलो आणि इथून जर मला कलर ठेवायचा असेल तर मी इथं हे सुद्धा कलर चेंज करू शकतो. जसं की आता हे मला असा कलर ठेवायचा आहे, हे ठेवू शकतो. आता हे 25 जो आहे तो मला समजा मी एलिमेंट्समध्ये गेलो आणि इथं मी 25 जर टाईप केला तर इथे 25 टाईप केल्यानंतर बघा हे 25 दिसतं. ह्यापैकी मला एखादा 25 कुठला घ्यायचा असेल तर मी इथे घेऊ शकतो. जसं की आता इथे आहे, हे सर्व तुमचे प्रो व्हर्जन्स आहेत. मला सिम्पल व्हर्जन्स जर भेटलं तर ठीक आहे, पण तुम्हाला प्रो व्हर्जन्स तेव्हा घ्यावं लागतं ज्यावेळेस तुम्ही हे काम करता. आता हा एक 25 आहे तर मला हा 25 घेता येईल कारण हा प्रो व्हर्जन नाही आहे. ठीक आहे, तर 25 ब्लॉग निश आयडियाज. तर ह्याला मी काय करतो, थोडंसं हे मोठं करतो आणि हे 25 जे इथं लिहिलेलं आहे पहिल्यांदा ह्याला मी डिलीट करतो आणि हे जे 25 आहे ते 25 मी इथं ठेवतो जेणेकरून हे असं सिम्पल असं दिसेल. आणि काय करतो की हा थोडासा असा करतो. आता हे जो आहे इथे मी बी करतो, कॅपिटल बी, ब्लॉग निश आयडियाज. ठीक आहे, आणि हे असं वरती घेतो थोडंसं असं ब्लॉगिंग निश आयडियाज आणि इथं बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग्स आणि त्यानंतर मी इथे थोडं बारीक करतो आहे 25 ब्लॉग निश आयडियाज. बघा मी एक असं एक इमेज बनवलं आणि हे इमेज मला आता पोस्ट करायचं आहे तुमच्या पोस्टवरती, बरोबर. तर मी काय करतो की ब्लॉग निश आयडियाज, बस. जर समजा ब्लॉग निश आयडियाच्यावरती तुम्हाला इथे एलिमेंट्स टाकायचं तर तुम्ही एलिमेंट्सला जाऊ शकता आणि इथे तुम्ही टाकू शकता रेक्टँगल्स किंवा फ्रेम टाकू शकता, ग्राफिक्स टाकू शकता, ऑल फ्रेम टाकू शकता किंवा तुम्ही ग्राफिक्स टाकू शकता किंवा तुम्ही शेप टाकायचं तर तुम्ही इथं शेप सर्च करा, शेप येईल तुम्हाला. तर इथले तुम्ही शेप घेतलात तर इथे शेपवरती जाऊन तुम्ही शेप घेऊ शकता, फोटोज घेऊ शकता, हे फ्रेम घेऊ शकता, हे सर्व तुम्हाला इथे भेटतं. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता जे काय तुम्हाला हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता. जसं की डिझाईनमध्ये गेलात तुम्ही परत ऑडिओ, हे व्हिडिओज, त्यानंतर ग्राफिक्स कुठला हवा असेल तर तुम्ही समजा आता हा एक ग्राफिक्स हवा आहे तुम्ही हे घेऊ शकता. जसं हे ठेवू शकता तुम्ही असे, म्हणजे दिसायला जरा हा बेटर दिसतो, बाकी काही नाही. बघा बघा असं की म्हणजे 25 ब्लॉग निश आयडियाज. आणि हा मी काय करतो की शेअर करतो आणि इथे डाउनलोड नावाचं ऑप्शन्स आहे, डाउनलोड नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करून मी डाउनलोड करतो. एवढं केलं. आता हे डाउनलोड केलेलं जे काय आहे, आता हे जो तुमचा इमेज आहे तो इमेज तुम्हाला ब्लॉगिंगवरती ठेवायचा. तर मी इथं पोस्टवरती आलो आणि इथे काय करायचं आहे, इथे आल्यानंतर मला इथे पोस्ट करायचं आहे. आता हा जो ब्लॉग आहे तो ब्लॉगच्या ठिकाणी मला इथं पोस्ट करायचा आहे. मी इथं एंटर करतो आणि इथं ॲड मीडियाचा नावाचा ऑप्शन्स आहे, इथे मी क्लिक करतो आणि इथे अपलोड नावाचा फाईल आहे, अपलोडला क्लिक करूनच मी पहिल्यांदा फाईल अपलोड करून घेतो. आणि इथे तुम्ही पाहू शकता डाउनलोड सेक्शन्समध्ये मी आलं ब्लॉगिंग निश, मला हाच सिलेक्ट करायचा आहे, ओपन करतो. आणि इथे केल्यानंतर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हा जो निश आहे तो निश तुम्हाला पहिल्यांदा तुमचा जो काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं तुम्ही लिंक तिथं टाकू शकता. मी इथं इन्सर्ट करतो आता सध्या काही न करता. आणि ही जी साईज आहे ती साईजला मला इथं पेन्सिल आयकॉनला क्लिक करून ही जी साईज आहे मला थोडीशी वाढवायची आहे. तर मी इथं स्टँडर्ड साईज जी आहे ती तेवढीच ठेवतो, म्हणजे ते मला असं मोठी दिसेल ही. तर हे मला मोठी नको आहे, मला एवढी पण मोठी नको आहे. तर मला काय करायचं आहे की हा बेस्ट साईज आहे 1024x838. मग ह्याला अपडेट करतो बघा. आणि हा या साईडला झाला आहे तर मला मध्यभागी आणायचं आहे, मी मध्यभागी आणेन. तर ही तुमची काय आहे वेबसाईट आहे.
समजा जर तुम्हाला अजून याच्यावरती क्लिक करून तुम्हाला जर साईज कमी करायची असेल तर तुम्ही इथं साईज कमी करू शकता. मग ही खूपच छोटी झाली साईज, मग तुम्ही याला अपडेट केला तर तुम्हाला ही साईज अशी दिसते, पण ह्याच्याने तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व नाही होत. म्हणून काय करा, तुम्ही इथे जो काही आहे हा साईज बेटर आहे, हा साईज बेटर ठेवा आणि अपडेट करा. बस एवढं केलात तर हा तुमचा टायटल झाला. मेन हा तुमचा टायटल आहे बघा, हेडिंग 2 आहे. त्याच्यानंतर तुमचा हा ब्लॉगर आहे आणि बाकी सगळं झालेला. तर हा तुमचा एक लेआउट जो आहे इमेज, तो इमेजचा तुमचा इथे एक सेक्शन्स तुम्हाला इथे बनलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. तर आता काय करायचं आहे की तुम्हाला पहिल्यांदा हा जो ब्लॉगिंग आहे तो ब्लॉगिंगचा जो काही आहे तर इथं पब्लिश नावाचा ऑप्शन्स आहे. पहिल्यांदा तुम्हाला पब्लिश करायचं आहे. समजा मी इथं पब्लिश केलं. आता पब्लिश केल्यानंतर काय करायचं आहे बघा, मी तुम्हाला सांगतो सिम्पल पद्धतीनं. पब्लिश केल्यानंतर तुम्हाला इथं खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन्स दिसतो की जसं की आता बघा मी इथे पब्लिश केलं, पब्लिश होतं आहे. ते पब्लिश केल्यानंतर तुम्हाला व्ह्यू पोस्ट नावाचा ऑप्शन दिसेल. तर दिसतं तुम्हाला व्ह्यू पोस्ट. तर व्ह्यू पोस्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की याचा जो सिलेक्शन्स आहे, जसं की हा तुमचा URL आहे, तो URL तुम्हाला कॉपी करायचा आहे. ओके, URL कॉपी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की पहिल्यांदा बॅक जायचं पुन्हा एकदा, आणि पुन्हा एकदा बॅक गेल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे बघा, इथे आलात तुम्ही आणि ह्या ब्लॉगिंगच्या याचा जो काही इमेज आहे त्या इमेजला क्लिक करायचं आहे. इमेजला क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही खाली आलात समजा इमेजसाठी, तर इथे एक फीचर्ड इमेज म्हणून पण तुम्हाला दिसेल. सेट अ फीचर्ड इमेज तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तोच इमेज पुन्हा एकदा तुम्हाला सेट करायचा आहे. ओके, आणि त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक सांगतो की इथे जो हा इमेज आहे, ह्या इमेजला तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर इथं पेन्सिल आयकॉनला तुम्ही सिलेक्ट केलं तर अल्टरनेटिव्ह टेक्स्टला आहे ना, अल्टरनेटिव्ह टेक्स्टला पण तुम्ही इथं पेस्ट करा तुमचा जो काही लिंक आहे तो. आणि हा जो कॅप्शन आहे, कॅप्शनला पण तुम्ही, कॅप्शनला काही करू नका, कॅप्शन्सला राहू द्या, पण अल्टरनेटिव्ह लिंक्सला जो काही आहे तो तुम्ही तुमचा लिंक पेस्ट करू शकता आणि अपडेट करू शकता. म्हणजे इथं तुम्ही पाहू शकता की हा एक आपण टेक्स्ट टाकून दिला, आपला एक लिंक टाकून दिला. तुम्ही एक लिंक टाका, अदरवाईज तुम्ही तुमचा फक्त ब्लॉग निश आयडियाज एवढं जरी टाकलात तरी पण तुम्हाला कोणी जरी सर्च केलं तरी पण तुमचा इमेज तिथे येतो. ठीक आहे, हा एक कायम करायचं आहे तुम्हाला. आणि आता काय करायचं आहे बघा, तुमचं जो काही हा निश आहे किंवा हे जे तुम्ही बनवलेला आहात ह्याच्या खाली जर तुम्ही आलात तर तुम्हाला आता इथे SEO करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? SEO. तर हे SEO कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. इमेज तुम्ही टाकला, ठीक आहे, ॲड अ फोकस कीवर्ड टू द SEO टायटल. पहिल्यांदा बघा इथे खाली आल्यानंतर तुम्हाला जो एक्झाम्पल रँकिंग आहे तो 2210 आहे. ओके, तर पहिल्यांदा तुम्हाला हे जे काही रँक आहे हे 22 आहे ना, ते आपल्याला 100 पैकी आपल्याला 80च्या वरती घेऊन जायचं, जेणेकरून तुम्हाला रँक 1 नंबरमध्ये मिळतं. मग काय करावं लागेल तुम्हाला, पहिल्यांदा तुम्हाला फोकस कीवर्ड टाकावं लागणार. आता फोकस कीवर्ड कोणते, जे आपण हे पकडले होते, कोणते, बेस्ट निशेस फॉर ब्लॉगिंग, बेस्ट निशेस फॉर ब्लॉगर, ब्लॉगिंग निश आणि ब्लॉग निश आयडियाज. तर आपण हे वापरलं तर हे दोन्ही अजून वापरलं. ब्लॉग निश फॉर, बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग पण वापरलं, बेस्ट निश फॉर ब्लॉगर्स पण आपल्याला वापरायचे. ठीक आहे, आपण वापरू कुठे कुठे कमी पडलं तर मी काय करतो की हे जो आहे ब्लॉगिंग निश याला मी कॉपी केलं पहिल्यांदा. ओके, आणि मी याच्यावरती पेस्ट केला. ओके, याच्यावरती मी काय करतो, मी पेस्ट करतो. इथं मी क्लिक केलं आणि इथे पेस्ट करतो. तर बघा मला काय करायचं, इथं एक्झाम्पल जातो आणि इथं मी पेस्ट करतो. तर पेस्ट केल्यानंतर ब्लॉगिंग निश आला, तर माझं ॲटोमॅटिक स्कोर जो आहे तो 30 झाला. पण इथे मला आणखी जे काय आहे, जसं की इथं दुसरं एक आहे ब्लॉगिंग निश. ओके, ब्लॉगिंग निश आयडियाज हे पण एक आहे. तर मी काय करतो की ब्लॉगिंग निश आयडियाला पण मी कॉपी करतो आणि इथे पुन्हा आणून एक पेस्ट करतो. ठीक आहे, त्यानंतर अजून एक आहे, कोणतं आहे, बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग. तर मला हा जो मी कॉपी करतो, कारण मी हे टॉपला घेतलं होतं, तर मी काय करतो याला कॉपी करतो आणि इथे आणून मी ठेवतो. बघा, पेस्ट करतो. आता तुमचं जे स्कोर आहे ना ते हळूहळू वाढायला लागेल. आणखी एक आहे, आता मी काय करतो की समजा बेस्ट निश फॉर ब्लॉगर्स, ब्लॉगिंग निश टाकलं, ब्लॉग निश आयडियाज टाकलं, ब्लॉग निश आयडियाज इन हिंदी असं टाकतो. मी कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो. ठीक आहे, काही इश्यू नाही. तर मी पेस्ट करतो आणि इथे टाकतो. ऑलरेडी एक्झिस्ट लिहिलं आहे. ठीक आहे, काही मग आपण काय करूया, या ठिकाणी टॉपला जाऊया, ब्लॉग निश आयडियाज इन हिंदी असं टाकतो. ठीक आहे, हा पण एक बेस्ट आहे. तर मी याला कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो. आता हे पेस्ट होऊन जाईल. ओके, आणि आणखी एक आता तुम्हाला टाकायचं आहे, काय टाकायचं आहे, समजा ब्लॉगिंग निश आहे, मी हे कॅन्सल करतो. हा जो आहे तो मी कॅन्सल करतो आणि ब्लॉग निश आयडियाज पहिल्यांदा आलो. ठीक आहे, मी इथे जो काही काढला होता जसं की ब्लॉगिंग निश, हा ब्लॉगिंग निशला मी इथं कॉपी करतो आणि इथे मी पेस्ट करतो.
बघा मी आता इथं ठेवलं 4 ठेवले. मी आणखी एक ठेवू शकतो जे फ्रीमध्ये आहे मला हे ठेवायला, की बेस्ट निशेस फॉर ब्लॉगर्स. हा पण जो आहे त्याला मी कॉपी करतो आणि इथे मी ठेवून टाकतो. ओके, माझं काम पहिल्यांदा हे आहे की मी फोकस कीवर्ड जे आहे ते फोकस कीवर्ड पहिल्यांदा मी इथे ठेवून टाकले. तर इथं आता सध्या स्कोर आहे 32. आता इथं काय लिहिलं बघा, बेसिक SEOमध्ये जर तुम्ही गेलात तर इथं फोकस कीवर्ड डज नॉट अपियर इन SEO टायटल. तुम्ही एक SEO टायटल आहे आणि ते SEO टायटल्समध्ये तुमचा फोकस कीवर्ड दिसत नाही आहे. ठीक आहे, तर बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग हे एक SEO टायटल्समध्ये दिसायला पाहिजे. तर SEOचा टायटल जो आहे बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग हे तुम्हाला इथे दिसतं. NICHE फॉर ब्लॉगिंग बघा दिसतं. मग इथे काय दिसत नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे की इथे फोकस कीवर्ड डज नॉट अपियर इन द SEO टायटल. तर बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग आता मी हे कॅन्सल करतो, ब्लॉग निश आयडियाज हे कॅन्सल करतो. बघा आता तुमचं स्कोर वाढलं. का वाढलं, कारण मी पहिल्यांदा एक सुरुवातीचा जो फोकस कीवर्ड घेतला आहे तो कीवर्ड्स तुमचा जास्तीत जास्त दिसायला पाहिजे. तर बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग आणि जो मी कट केलेला होता, ठीक आहे, तो होता ब्लॉगिंग निश. बरोबर, ब्लॉगिंग निश इन हिंदी आहे. तर ब्लॉगिंग निश फॉर ब्लॉगर्स, बेस्ट निश फॉर ब्लॉगर्स. आता मी काय करतो, पहिल्यांदा ह्याच्यामध्ये एक झाला फोकस कीवर्ड नॉट फाउंड इन SEO मेटा डिस्क्रिप्शन. मला मेटा डिस्क्रिप्शन पण टाकायचं आहे, पण ह्याच्या अगोदर मी 25 ब्लॉग निश आयडियाज हा पण एक माझा फोकस कीवर्ड आहे. मी याला कॉपी करतो आणि इथे काय करतो, इथे आल्यानंतर पहिल्यांदा इथं मी पेस्ट करतो. काय करतो, इथे पेस्ट करतो. शेवटी मला हे जे स्कोर आहे ते स्कोर घेऊन जायचं आहे मला 80च्या वरती. तर मला काय करायचं आहे बघा, फोकस कीवर्ड नॉट फाउंड इन मेटा डिस्क्रिप्शन्स. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं आल्यानंतर एडिट स्निपेट नावाचा ऑप्शनचा याला तुम्ही क्लिक करायचं आहे. ह्या टायटलमध्ये तर तुम्हाला हे आलेलं आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, टायटल्स पण तुमचं 78 वर्ड्सचं झालं आहे. तर तुम्ही काय करा, पहिल्यांदा टायटल जो आहे तो टायटल्स तुम्ही सिलेक्ट करा. मी टायटल्स कसं सिलेक्ट करतो बघा, की जो टायटल आहे जसं की मी हे घेतलं, ठीक आहे, त्यानंतर इथं जो बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग आहे तो पण मी घेतला. ठीक आहे, पहिल्यांदा मला काय करायचं आहे की जो टायटल आहे, समजा मी काम करतो एक पहिल्यांदा टायटल आहे ना ब्लॉगिंग निश क्या है, तर इथं निश क्या है पासून मी घेतो 25 ब्लॉगिंग निश आयडियाज. हे पण बेस्ट आहे, बेस्ट फॉर निश फॉर अ ब्लॉगिंग्स. आणि हे हा जो आहे या दोनच गोष्टी मी पहिल्यांदा कॉपी करतो आणि इथे गेल्यानंतर मी काय करतो, ह्या टायटल्समध्ये टाकतो. जे मला टायटल्समध्ये एडिट स्निपेटला जायचं आहे आणि या टायटल्समध्ये टाकायचं आहे, पेस्ट करायचं आहे. बघा एवढं पेस्ट केल्यानंतर तुमचा जो बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग आहे तो 23 नंबरवरती आला. हा 40 झाला आणि हा 23 आला. त्याच्यानंतर परमॅलिंक्समध्ये तुमचा हा ब्लॉग निश कैसे सिलेक्ट करे हा आलेला आहे. तर इथं काय करतो, परत तोच टाकतो मी, पेस्ट करतो. ओके, तर तुम्हाला तेच दिसतं. मला हे असं काय करायचं नाही आहे. ठीक आहे तो सिलेक्शन्स बरोबर आहे, फक्त टायटल तुमचा खूप मोठा झाला आहे. त्याला जर तुम्हाला कमी करता आलं तर ते तुम्ही कमी करू शकता. परमॅलिंक्समध्ये तुम्हाला ब्लॉग का निश डॅश कैसे सिलेक्ट करे हे परमॅलिंक्समध्ये आलेलं आहे. पण जनरली परमॅलिंक्समध्ये तुम्ही काय करा की ब्लॉगिंग का निश कैसे बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग्स असं आलं तर बेटर राहील. तर मग मी काय करतो, इथे पेस्ट करतो बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग्स. ठीक आहे, तर मी काय करतो बघा, पहिल्यांदा हा आहे बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग्स. तर मी इथे जातो आणि इथला जो परमॅलिंक्स आहे ना, परमॅलिंक्स एवढंच मी सिलेक्ट करतो. ठीक आहे, आणि याला कॉपी करतो आणि इथं परत मी एडिट स्निपेटला येतो. इथं आल्यानंतर इथं एडिट स्निपेटला आल्यानंतर इथं मी सिलेक्ट करतो आणि इथे परमॅलिंक्स मी कॅन्सल करतो आणि इथं पेस्ट करतो. मला एवढंच ठेवायचं आहे. ठीक आहे, बस. त्याच्यानंतर काय करायचं, डिस्क्रिप्शन्समध्ये मला हे सर्व लिहायचं आहे. तर पहिल्यांदा जो काही कीवर्ड आहे तो कीवर्डला मी इथं पेस्ट करतो. तुमचं कीवर्ड बघा इथं लगेच तुमचं वाढलं. मला काय करायचं आहे, मी पहिल्यांदा इथं वरती जाईल. समजा इथं गेल्यानंतर मी जे काही आहे ब्लॉगिंग निश, ठीक आहे, ब्लॉगिंग निश यानी एक ऐसा विषय जिस पर आप ब्लॉग लिख सकेंगे. समजा मी आता एवढं कॉपी केलं. ठीक आहे, एवढं कॉपी केलं. मी परत खाली आलो आणि त्याच्यानंतर परत एडिट स्निपेटला गेलो आणि त्याच्यानंतर मी इथं काय करतो की इथे असं एक डिवायडर टाकतो आणि इथे पेस्ट करतो. ठीक आहे, ब्लॉगिंग निश नावाचं पण एक माझा आला आणि बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग्स हे 2 आले. ठीक आहे, तर ह्याच्यावरून जो टिप आहे बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग्स ते पण आहे. त्याच्यानंतर हे सर्व डिस्क्रिप्शन्समध्ये आलं. तर 109 वर्ड आले जे 160च्या ठिकाणी आहेत. ठीक आहे, हे पण ओके आहे. तर तुमचा जो काही बेसिक SEO आहे तो तुमचा कवर झाला. काय आहे, फोकस कीवर्ड नॉट फाउंड इन URL. तर फोकस कीवर्ड जो आहे तो तुमचा URLमध्ये नाही असं सांगितलं आहे. फोकस कीवर्ड डझंट अपिअर ॲट द बिगिनिंग ऑफ युअर कंटेंट. तर फोकस कीवर्ड
नॉट कीवर्ड. आता फोकस कीवर्ड नॉट ब्लॉगिंग निश क्या है. ठीक आहे. तर ब्लॉगिंग निश, ब्लॉग निश बघा. आता मी काय म्हणतो की पहिल्यांदा हे बघा, ब्लॉगिंग निश क्या है असं पाहिजे ना. तर ब्लॉगिंग काय करूया आपण की हा जो ब्लॉगिंग हिंदीमध्ये लिहिला आहे ना तो मी मराठीत टाईप करतो. बघा, ब्लॉगिंग निश क्या है. तर ब्लॉगिंग निश हा सुद्धा तुमचा एक कीवर्ड आहे. ओके, तुम्ही बघू शकता. आणि इथे जर तुम्ही खाली गेलात तर तुम्हाला इथं दिसेल की तुमचा जो काही ब्लॉगिंग, बेस्ट ब्लॉगिंग निश फॉर, हे तर झालं तुमचं. तर इथे फोकस कीवर्ड डझंट ॲपियर्स ॲट द कंटेंट. फोकस कीवर्ड तुमच्या कंटेंट्समध्ये नाही आहे असं बोलतात की बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग्स. फोकस कीवर्ड नॉट फाउंड इन युअर, अँड फोकस कीवर्ड डज नॉट ॲपियर्स ॲट द बिगिनिंग ऑफ युअर कंटेंट्स. तर बिगिनिंग ऑफ युअर कंटेंट्स तुम्हाला फोकस कीवर्ड इथं दिसत नाही आहे. तर ते बोलतात ब्लॉग निश कैसे सिलेक्ट करे. बरोबर. तर पहिल्यांदा काय करा, ब्लॉगिंग का निश क्या है हा जो तुम्हाला दिसतो इथे, हा ब्लॉगिंग निश क्या है, तर ह्याला तुम्ही पहिल्यांदा कॉपी करा. ओके. आणि हा जो आहे याला तुम्हाला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे, तिथं पेस्ट करायचं आहे. एवढं पेस्ट करा. ब्लॉगिंग निश क्या है. तर ब्लॉगिंग निश जो आहे तो तुमचा काय आहे, इथं खाली आलात तुम्ही तर ब्लॉगिंग निश, तर बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग. मला काय करायचं आहे आता इथे, ब्लॉगिंग निश. ठीक आहे, ब्लॉगिंग निश, बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग असं पण आहे. किंवा तुम्ही काय करा आता, ब्लॉगिंग निश. ओके. तर काय करा, इथे जर तुम्ही आलात तर इथं काय टाकलं आहे, ब्लॉगिंग निश. बरोबर. तर तो तुम्हाला इथं दिसायलाच पाहिजे. त्यानंतर ॲडिशनली फोकस कीवर्ड नॉट फाउंड इन सब हेडर. आता तुमचं जे काय आहे तो समजा की आता हा आहे. ठीक आहे, बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग. आता जर मी हे बिगिनिंग ऑफ द टायटल्स घेतला कॉपी, मी समजा इथं पेस्ट केला. ओके. आणि मी याला टाकलं असं हे. आता मात्र जर तुम्ही पाहायला गेलात तर खाली गेल्यानंतर तुमचा हा थोडासा स्कोर वाढलेला असेल. तर ब्लॉगिंग निश क्या है च्या ठिकाणी मी काय करतो, 25 ब्लॉग निश आयडियाज कॉपी करतो आणि इथे ब्लॉगिंग निश क्या ह्याच्या अगोदर मी काय करतो, इथे पेस्ट करतो. एवढं टाईप केलं, ब्लॉगिंग निश क्या है. बस. आयडियाजच्या ठिकाणी मला हे आयडियाज नाही ठेवायचं होतं. आयडियाज. ठीक आहे, एवढंच ठेवा, काही इश्यू नाही. बरोबर. ठीक आहे. तर आता हे तुमचं झालं 59. ठीक आहे, बेस्ट डिश फ्रॉम. आता कीवर्ड नॉट फाउंड इन युअर्स. तर बेस्ट कीवर्ड नॉट फाउंड इन युअर ना, तर 25 ब्लॉग निश आयडियाज हा जो आहे त्याला मी कॉपी करतो. आणि तुमचा जो URL आहे, जसं की मी इथं एडिट स्निपेटला जायचं आहे आणि इथे परमॅलिंक्स मी काय करतो, इथं परमॅलिंक्समध्ये पेस्ट करतो. ठीक आहे. बस. त्याच्यानंतर आता हे कॅन्सल करतो, तुम्हाला हे दिसेल. फोकस कीवर्ड डज नॉट अपेअर इन कंटेंट ओके. फोकस कीवर्ड नॉट फाउंड इन H2 H3 H4. तर हे सगळं तुम्हाला दिसतं की हे याच्यामध्ये तुम्हाला दिसायला पाहिजे. ठीक आहे. तर इथे ब्लॉगिंग निश असं मला टाकायचं आहे, तर तुम्ही इथे टाकू शकता. तर ह्याच्यामध्ये काय करा, तुम्ही खाली झालात तर तुम्ही इथे कंसामध्ये टाकू शकता, तुमच्या एक छोट्याशा ह्याच्यामध्ये पेस्ट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इथं पण टाकू शकता किंवा इथं खाली आलात तुम्ही तर इथे तुम्ही हिस्टॉरिकल ब्लॉग आहे, तर इथं तुम्ही खाली जाऊन तुम्ही हे पासून टाकू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रोडक्ट रिव्ह्यू आहे, तर तुम्ही 2-4 ठिकाणी तुम्हाला हे टाकावं लागेल. बरोबर. एवढं केलात तुम्ही तर हे इथं टाकलं 25 ब्लॉग निश आयडियाज. ठीक आहे, एवढं केलात. ठीक आहे.
आता बघा तुमचा जो स्कोर आहे तो 59 आहे. बेस्ट निश ठीक आहे, काही इश्यू नाही आहे. त्याच्यानंतर फोकस किंवा नॉट फाउंड इन H2 वगैरे, तर H2मध्ये पण तुम्हाला टाकायचं, तर H2वर पण तुम्हाला इथे दिसेल 25 ब्लॉग निश आयडिया. तर आता मला काय करायचं की हा फोकस कीवर्ड मी ठेवतो, कॉपी करतो, एडिटमध्ये जातो आणि इथे स्निपेटमध्ये जातो. ठीक आहे, आणि इथं टायटल्समध्ये सुद्धा मी तेच पेस्ट करतो. ठीक आहे, काही इश्यू नाही. ओके, आता तुमचा स्कोर बघा 23 आहे. तर मी काय करतो की हे जो बेस्ट निश फॉर आयडिया आहे ना, हा मला काय करायचा आहे की हा जो आहे तो मला उचलून इकडे आणायचा आहे. ठीक आहे, तर काय करायचं आहे मला, बेस्ट निश फॉर आयडिया मी कॅन्सल करतो, मी हे कॅन्सल करतो आणि हे कॅन्सल करतो आणि हे कॅन्सल करतो. आता हा जो आहे याच्यावरून तुमचा 69 स्कोर झाला. 59 होता 69 झाला, कारण मी हे सगळं टॉपला घेतलं. आता मला फक्त हे मेटा डिस्क्रिप्शन्समध्ये टाकायचं आहे, मी ते टाकून देईल, काही इश्यू नाही आहे. तर पहिल्यांदा काय करतो मी, तुमचा जो टायटल आहे तो टायटल्सवर मी इथं टाकेलच की काही इश्यू होणार नाही आहे त्याचा. मी पहिल्यांदा मेटा डिस्क्रिप्शन्समध्ये टाकतो माझा स्कोर वाढवण्यासाठी. तर मी काय करतो की मेटा डिस्क्रिप्शन्समध्ये इथं आलं आणि इथं मी पेस्ट करतो. बघा, तर एवढं पेस्ट केल्यानंतर तुमचा परत ऑटोमॅटिक 70 स्कोर झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा स्कोर वाढवायचा आहे. थोडंसं मेहनत घ्यावी लागते इथे, तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळतो. आता मी तुमचा जो काही, आता बघा इथं काय अजून एक राहिला, फोकस कीवर्ड नॉट फाउंड इन URL. तर URLमध्ये फोकस कीवर्ड नाही भेटत आहे, तर एडिट स्निपेटला जायचं आहे आणि परमॅ लिंक्स आहे बरोबर, URLमध्ये नाही भेटत आहे असं बोलतात ते. ठीक आहे, मग इथं काय करा, पेस्ट करा. ठीक आहे, 25, त्याच्यानंतर डॅश करा, त्याच्यानंतर ब्लॉग आणि निशच्यामध्ये तुम्ही डॅश करा आणि तुम्ही इथे निशच्या आणि आयडियाच्यामध्ये तुम्ही डॅश करा. बस एवढं केलात तर तुमचा जो काही आहे तो फोकस कीवर्डचा जो आहे तो एरर निघून जाईल. ठीक आहे, आता फोकस कीवर्ड नॉट फाउंड इन URL हा एरर तुमचा निघून जाईल, त्याचा काही एवढं इश्यू नाही होणार आहे. ठीक आहे, तुमचा हा एकच एरर आहे तो पण निघून जाईल. पण आता तुम्हाला काय करायचं आहे की जो काही आता हे जे ब्लॉग्स आपण लिहिले होते त्याच्यामधलं जो काही आता हे लिहिलं होतं बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग्स, तर इथं बघू शकता तुम्ही बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग्स हा जो आहे त्याला तुम्हाला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग्स याला कॉपी करायचं आहे आणि हे तुम्ही आता दुसरा पॉईंट्स टाका, इथे टाका, पेस्ट करा, पेस्ट करा. बस, तर इथं पेस्ट केल्यानंतर अजून कोणते असतील की जसं की आपण हे निवडले होते, जसं की ब्लॉगिंग निश आहे, मी या ब्लॉगिंग निशला सिलेक्ट करेल, मी याला कॉपी करेल. ठीक आहे, आणि त्यानंतर मी परत इथं आणेल आणि इथं पेस्ट करेल. अजून मला 2 आयडियाज इथे टाकायचे आहेत. तर मी काय करेल की इथे जाईल आणि टॉपला कोणकोणते आहेत, जसं की ब्लॉगिंग निश क्या है, हे पण माझं एक कीवर्ड आहे, मी ह्याला कॉपी करेल. बघा थोडंसं मेहनत घ्यावी लागेल तुम्हाला कळेल हे गोष्टी कशा आहेत काय आहेत. नंतर हळूहळू तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कळतील. ब्लॉगिंग निश क्या आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मी आता इथं पुन्हा एकदा येईल, इथं बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग्स जो आहे तो मी ह्याला कॉपी केला आणि त्याला मी घेतलं, ब्लॉगिंग निश घेतलं. ब्लॉग निश आयडियाज इन हिंदी जो आहे त्याला पण मी कॉपी करतो. ठीक आहे, आणि इथे मी पेस्ट करतो. सुरुवातीला तर आता मी इथं पेस्ट करतो. ओके, तर हे 5 झाले. ठीक आहे, 70 झाले. ठीक आहे, ब्लॉग निश आयडियाज इन हिंदी. आता हा जो कीवर्ड आहे ह्या कीवर्ड्समध्ये पण मला याच्यामध्ये ठेवायचा आहे. समजा मी इथे सायबर क्राईम फाईट्स मी इथं खाली ठेवलं आणि इथे मी कंसात टाकून देतो ते, कारण जे काही कीवर्ड्स आहेत त्या कीवर्ड्सची पण डेन्सिटी पण माझी वाढली पाहिजे. ठीक आहे, हे मी इथं टाकलं. त्याच्यानंतर मी असे जिथं जिथं मला ठेवावं असं वाटतं तिथं तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, इथे तुम्ही पेस्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही वरती जाऊ शकता, जसं की सरकारी योजना आहे, मी त्याच्यावरती पण मी ठेवायचं आहे मला, मी इथे काय करेल, ठेवून टाकेल. हे पण एक कीवर्ड्स आहे माझं आणि ते कीवर्ड्सनुसार मी इथे पेस्ट करेल. बघा एवढं केल्यानंतर मी आता हे सर्व झाल्यानंतर आता सध्या 70 आहे स्कोर. ठीक आहे, काही इश्यू नाही. बेसिक SEOमध्ये एक एरर आहे, असू द्या. त्यानंतर फोकस कीवर्ड बेसिकमध्ये तेच, आता फोकस कीवर्ड नॉट फाउंड इन अ सब हेडिंग. ठीक आहे, सब हेडिंग कीवर्ड डेन्सिटी 0.1 विच इज अ लो फोकस कीवर्ड अँड कॉम्बिनेशन अपेअर 14 टाइम्स. तर कीवर्ड डेन्सिटी म्हणजे तुमचा जो काही कीवर्ड आहे तो त्याची डेन्सिटी खूप कमी आहे, तर ते तुम्हाला वाढवावं लागेल. ते कसं वाढवायचं ते मी तुम्हाला सांगतो. बघा कीवर्ड डेन्सिटी 0.49 आहे, तर ते तुम्हाला वाढवायचं. तर कीवर्ड डेन्सिटी म्हणजे हे जे काही कीवर्ड आहे 25 ब्लॉग निश SEO, तो तुम्हाला काय करायचा आहे 25 ब्लॉग निश आयडियाज, किंवा आता मी जे टाकत होतो जसं की आता मी इथं टाकलं, पुन्हा इथं टाकलं. इथं मी काय करतो की पहिल्यांदा इथे
मी पेस्ट करतो. ओके. आणि इथं आता खाली आल्यानंतर बघा जी कीवर्ड डेन्सिटी जसं जसं मी टाकत जाईल तसं तसं थोडंसं वाढत जातं. मग मी अजून इथं कीवर्ड डेन्सिटी टाकला. इथं पॉलिटिकल इन्फो मी इथं गेलो आणि इथं परत कीवर्ड डेन्सिटी मी इथं टाकला. इथं मी पेस्ट केलं. ठीक आहे. तर मी याच्यावरती टाकलं. ओके. आता कीवर्ड डेन्सिटी तुमचं वाढत गेलं. आता हे शरीर टिप्स वगैरे आहे ते तर आहेच, परंतु वरती जर तुम्हाला पहिल्यांदा ह्या ब्लॉग्सच्या खाली तुम्हाला इथे टाकावं लागेल की इथे काय असेल ते. तर मी इथे ब्लॉग आयडियाज वगैरे हे टाकलेलं आहे ऑलरेडी. करंट अफेअर्स आहे, स्पोर्ट्स आहे, इथं जे आहे इथे एक टाकून द्या, जेणेकरून तुम्हाला इथे तुम्हाला बेस्ट राहील. ओके फाईन. बस ब्लॉग निश आयडियाज इन हिंदी. आता बघा तुम्ही खाली आलात तर तुमचा जो स्कोर आहे तो तुमचा स्कोर झालेला आहे 72. तर कीवर्ड डेन्सिटी इथं 0.59 झालेला आहे. अजून पण वाढवू शकता तुम्ही कीवर्ड डेन्सिटी. तर तुम्हाला काय करायचं आहे की जो कीवर्ड आहे दुसरा बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग्स, ठीक आहे, तो पण कीवर्ड्स तुम्ही उचलू शकता. तर तुम्ही नोट्सवरती जाऊ शकता. ठीक आहे. नोटपॅडवर जावा आणि इथून तुम्ही हां बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग आहे तो तुम्ही कॉपी करा. तर तुम्ही कॉपी करा. ओके. तर ह्याच्यावरती जायचं आणि बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग्स जे काही आहे टेक्नोलॉजी टेक्निकल ब्लॉग्स, ठीक है, आजकल टेक्नोलॉजी इतनी बढ़ गई कि इसके बारे में आप बता सकते. तर इथं तुम्ही काय करू शकता, पेस्ट करू शकता बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग्स. ठीक आहे. आणि ह्याला जर तुम्हाला हेडिंग दिलात तुम्ही इथून काय करा, तुम्ही थोडंसं हे बोल्ड करा बस. त्याच्यानंतर वर्क फ्रॉम होम, चला इथं पण मी टाकून देतो. तर मी इथं पण टाकतो. चला पेस्ट करतो. ठीक आहे. बस आता तुम्ही खाली आलात तर तुम्ही बघू शकता की तुमचा जो काही स्कोर आहे तो 72 आहे. ठीक आहे. हे पण कीवर्ड डेन्सिटी वाढलेला. अजूनही कीवर्ड डेन्सिटी वाढवायचं असेल तर तुम्ही आता प्रोडक्ट रिव्ह्यू दे खाली इथं तुम्ही परत इथे पण पेस्ट करू शकता. आणि ह्याला तुम्ही जर हेडिंग द्यायचं असेल तर तुम्ही हेडिंग देऊ शकता. ठीक आहे. आता तुमचं कीवर्ड डेन्सिटी तुम्ही बघू शकता 0.69 झालेला आहे. अजूनही वाढवायचं असेल तर तुम्ही इथे लिहू शकता निश आयडियाज टॉपिक जिन टॉपिक के आयडिया पर. इथं मी अजून एक टाकतो खाली समारोपला, म्हणजे इथं कळेल. चला मी इथे एक टाकलं. ठीक आहे. 72 अजून तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही इथं टाकू शकता. इथं तुम्ही पेस्ट करा बघा. ठीक आहे. याला जर तुम्हाला थोडंसं बोल्ड करायचं तर तुम्ही बोल्ड करू शकता. आता तुमचं वाढलं असेल बघा. कीवर्ड डेन्सिटी 0.75 झालं. ठीक आहे. इट्स ओके. लिंक आउट टू द एक्सटर्नल सोर्सेस. आता महत्त्वाची गोष्ट कसं आहे की तुमच्या ब्लॉगिंगमध्ये 76 झालेलं आहे स्कोर आणि आता आपल्याला 80च्या पुढे घेऊन जायचं. तर आता बघा इथं त्यांनी सांगतात की लिंक आउट टू द एक्सटर्नल सोर्सेस. मग एक्सटर्नल सोर्स म्हणजे तुम्हाला एक्सटर्नल लिंक टाकायचं आहे. तर एक्सटर्नल लिंक कुठला टाकाल तुम्ही, समजा एखादं तुम्हाला असं एक ब्लॉगिंगची एक अशी साईट द्यायची की त्याच्यामध्ये तुम्ही एक एक्सटर्नल लिंक टाकू शकता. तर मी काय केलं की माझं आता यूट्यूब चॅनल आहे, समजा माझं हे यूट्यूब चॅनल आहे आणि या यूट्यूब चॅनलवरती मी गेल्यानंतर मला 25 बेस्ट 25 टॉपिक आयडियाज ब्लॉगिंग मराठी असं जर मी सर्च केलं तर समजा माझा येतो का बघतो मी ॲक्च्युली बघा. तर तुमचा विषय निवड, ब्लॉग विषय कसा निवडायचा, ब्लॉगिंग निश इन मराठी हे मी सर्च करतो आणि ह्याचा जो लिंक आहे तो लिंक मी शेअर करतो आणि ही कॉपी करतो. आता एवढं केलं मी बस झालं, बाकी मला काही नाही पाहिजे. स्किप करतो, ओके करतो बस. ओके. तर एवढं केल्यानंतरच मी काय करतो एडिट पोस्टमध्ये येतो आणि आता मला इथं काय करायचं आहे की वेब स्टोरी आणि इथं खाली आल्यानंतर बघा हे वरती गेलो मी तर इथं 6व्या नंतर इथं मी खाली करतो काय आप "25 निश
ठीक है, 25 नीश के बारे में वीडियो देखने के लिए यहाँ क्लिक करे. बरोबर, मी हे एक्सटर्नल एक लिंक आणलं, तिथं मी क्लिक करे असं लिहिलं आहे. ठीक आहे, तर क्लिक हिअर असं मी एक हायपर लिंक पण देतो त्याला, जसं की क्लिक हिअर. ओके, आता मी काय करतो की क्लिक हिअरला मी क्लिक करतो. तर बघा मी काय करतो, पहिल्यांदा इथं बघा, इथं प्लेस्ट करतो आणि इथं ओके करतो. क्लिक हिअर जो आहे मी इथं, आणि ह्याला मी हायपर लिंक देतो. तर ह्याला मी पहिल्यांदा सिलेक्ट करतो आणि इथे मी ह्याला इथं देतो, आणि इथं जो मी यूट्यूबचा लिंक ओपन केला होता तो मी इथं आणून पेस्ट करतो. एवढं केलात तुम्ही बस झाला. आता 25 नीश के बारे में वीडियो देखने के लिए यहाँ क्लिक करें. मैं इथं क्लिक करून जर कोणी इथं जा असेल तर ते जाऊन ते व्हिडिओज बघू शकतात. ठीक आहे, तर ह्याच्याने माझा खाली एक बघा 81 स्कोर झालेला. तर 81 स्कोर कसं झालं, तर खाली एक मी लिंकिंग टू द एक्सटर्नल सोर्स म्हणजे मी एक्सटर्नल लिंक दिलेलं आहे. आता ह्या लिंकमध्ये तुम्ही हे पण देऊ शकता की बाहेरून पण जे काही सोर्सेस आहेत ते पण तुम्ही देऊ शकता. जसं की एक ब्लॉगिंग वेबसाईट असेल त्याच्यावरून जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही ते देऊ शकता. हाऊस प्लॅनिंग डेकोरेशन्स ह्याचं जर तुम्ही बघायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. लिरिक्स जर तुम्हाला द्यायचं असेल लिरिक्स देऊ शकता. वेब स्टोरीज कोणकोणते बेटर आहेत ते तुम्ही देऊ शकता. हिस्टॉरिकल ब्लॉग, टेक्निकल्स. आता बघा मी तर टेक्निकल्स सांगितलं. ठीक आहे, तर ब्लॉगिंग के निश यानी एक विषय होता है टेक्नोलॉजी ब्लॉग्स, आप तुरंत मिल जाता है इंटरनेट पे कोई खींचता है. तर आता हे, तर याच्यामध्ये समजा मला आता आणखी एक मला इथं हे द्यायचं आहे. ओके, टेक्निकल ब्लॉगिंग फॉर्मॅट. ठीक आहे, फॉर्मेट को चेक करने के लिए किंवा फॉर्मेट ओके, मी म्हणतो टेक्निकल ब्लॉगिंग्स साइट कैसे होती है देखने के लिए यहाँ क्लिक करे. ओके, एवढं मी टाईप केलं आणि इथं मी लिहिलं क्लिक हिअर. क्लिक त्यानंतर हिअर. बस हिअर. बरोबर, क्लिक हिअर. आणि क्लिक हिअरला मी इथं हायपर लिंक्स इथं लिंक जातो आणि इथं मी परत तर पेस्ट करतो. काय पेस्ट करतो की माझी जी दुसरी वेबसाईट आहे, जसं की आता guidebase.in आहे समजा, तर मी याला कॉपी केला आणि मी इथे आणून परत इथं पेस्ट केला. काय होतं की एडिट पोस्टला आलं, मी आता इथं मी पेस्ट केला. तर पेस्ट केल्यानंतर बघा, ओके बस इथं कोणी क्लिक केलं तर हे होऊन जाईल. आता मी खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे एक्सटर्नल सोर्सचं तुम्ही एकच द्यायचं आहे, तर तुम्ही 2 दिलं, मी 2 दिलं. ठीक आहे, काही इश्यू नाही. वी फाउंड 2 आउटबाउंड लिंक्स इन युअर कंटेंट्स अँड ऑल ऑफ देम नो फॉलो. ठीक आहे, नो फॉलो असेल तर चालेल, काही इश्यू नाही आहे, पण मला आहेत कंटेंट्स. वी कुडंट फाउंड एनी इंटरनल लिंक. आता इंटरनल लिंक कसा की आता मी काय करतो की समजा माझं एक दुसरं एक वेबसाईट आहे, मी पहिल्यांदा ह्याला काय करतो अपडेट करतो. अपडेट केल्यानंतर जसं मी आता इथं बॅक जातो, बॅक गेल्यानंतर माझं जे काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जे दुसरं पोस्ट आहे, आत्ता मी जे डिजिटल मार्केटिंग के आहे हे सुद्धा वाचा असं जर मी तुम्हाला सांगितलं, तर मी काय करतो की समजा दुसरा एक पोस्ट आहे, मी इथं ऑल पोस्टला जातो पहिल्यांदा आणि ऑल पोस्टला नंतर ब्लॉग पोस्ट कैसे लिखे डिजिटल मार्केटिंग क्या आहे. ओके, तर डिजिटल मार्केटिंग क्या आहे, मी हा जो पोस्ट आहे ह्याला मी ओपन केला आणि ह्याचा जो काही लिंक आहे तो लिंक मी कॉपी केला. ओके, आता बघा हा लिंक आहे. ठीक आहे, मी हे काय करतो की हा जो डिजिटल मार्केटिंग क्या आहे हे तर तुम्ही बघू शकता आणि याला मी अपडेट करतो. अपडेट केल्यानंतर
तर तुम्हाला इथे व्ह्यू पोस्ट दिसेल, किंवा मग तुम्ही जो काही आहे तो तुम्ही डिजिटल ब्लॉग हिंदीवरती तुम्ही जाऊ शकता. इथं व्ह्यू पोस्ट करतो मी. व्ह्यू पोस्ट केल्यानंतर डिजिटल मार्केटिंग मी हे जे आहे याला कॉपी करतो, समजा कॉपी करतो. ओके, ह्याला कॉपी करतो हे लिंकला. ओके, पण त्याच्या आधी मी काय करतो की हा जो हेडिंग आहे तो हेडिंग मी कॉपी करतो. आणि कॉपी करूनच मी काय करतो की इथे जो काही आता मी इथं ब्लॉग पोस्ट लिहितो आहे त्या ब्लॉग पोस्टला मी पहिल्यांदा जाणार. म्हणजे मी तिथं ब्लॉग पोस्ट लिहित होतो त्या ब्लॉग पोस्टमध्ये जसं की ऑल पोस्ट आहे त्या ऑल पोस्टला मी जातो. आणि इथं जे काही आहे जसं की मी इथं एडिट करतो, पहिल्यांदा एडिट ऑप्शन्सला क्लिक करून एडिट करतो. आणि एडिट केल्यानंतरच इथं तुम्ही बघू शकता इथे मी काय करतो की जो काही मी तो टायटल उचललेला होतो तो टायटल्स पहिल्यांदा मी काय करतो इथे बिझनेस साईड आणि त्याच्यानंतर खाली इथं, ठीक आहे. आणि खाण्यापिण्याशी संबंधित आता ह्याच्या खाली मला एक स्पेस दिसतं, या ठिकाणी मी काय करतो पेस्ट करतो. ओके, आणि ह्याला काय करतो की ह्याला मी क्लिक करतो. ओके, आणि हेडिंग 1 आहे, या हेडिंग 1ला मी काय करतो मी पहिला पॅराग्राफ्स करतो, ठीक आहे. आणि इथे काय करतो की लिंक मला इथं चेक करायचं आहे की ए बी पडे असं मला इथं टाकायचं. तर मी ए बी पढे असं मला टाकायचं आहे. ओके, ए बी पडे. तर डिजिटल मार्केटिंग काय आहे याला मी काय करतो, ह्याला मी पूर्ण सिलेक्ट करतो आणि इथं लिंक आहे ह्या लिंकला क्लिक करतो आणि इथं लिंक टाकतो. तर आपण लिंक कुठलं टाकतो, पहिल्यांदा मी काय करतो की हे डिजिटल हिंदी ब्लॉग आहे ना हे मला ओपन करायचं आहे. तर मी गुगलवर जातो, डिजिटल हिंदी ब्लॉग. ओके, मला हे सिलेक्ट करायचं आहे आणि डिजिटल हिंदी ब्लॉगला सिलेक्ट करून मी इथं सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा होमला जातो की जिथं माझं हे डिजिटल ब्लॉग हिंदी आहे. आता हा डिजिटल ब्लॉग हिंदी आहे, ठीक आहे. तर तुम्ही चेक करू शकता ब्लॉगिंग आहे, डिजिटल मार्केटिंग काय आहे हे पण तुम्ही चेक करू शकता. तर इथून आल्यानंतर डिजिटल मार्केटिंग काय आहे याला मी चेक केलं तर हे सगळं असं दिसतं. मी काय करतो की इथे ब्लॉग नावाचं ऑप्शन्स आहे, ब्लॉग नावाच्या ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर तिथं बघू शकता 25 ब्लॉग्स हे वगैरे हे डिजिटल. तर इथं डिजिटल मार्केटिंग यायला मी याला सिलेक्ट केल्यानंतर त्यातला जो काही लिंक आहे तो लिंक मी इथं कॉपी करतो आणि कॉपी केलेला जो काही लिंक आहे तो मी इथे पेस्ट करतो. तर हे काय आहे की जर कोणी इथे क्लिक केलं तर माझ्या पोस्टच ओपन होणार, माझीच पोस्ट होणार, पण ते इंटरनल लिंकिंग म्हटलं जातं. एक्सटर्नल लिंकिंग काय की जे आपण बाहेरून सोर्सेस घेतला. इंटरनल लिंकिंग म्हणजे काय आपण ह्याच पोस्टमध्ये घेतला, ठीक आहे. कळालं तुम्हाला. त्याच्यानंतरच तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला इथे स्कोर तुमचा 87 झाला बघा, वाढला स्कोर. मी इथं अपडेट करतो. अपडेट केल्यानंतर तुमचा हा फायनली 80च्या वरती झाला, म्हणजे तुमचा स्कोर खूप छान झाला, ठीक आहे. आणि 25 ब्लॉग निश आयडिया जर कोणी टाकलं हिंदीमध्ये तर आपल्या टॉप रँकिंगला येणं खूप म्हणजे खूप सोपं पडतं. ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता ब्लॉग पोस्ट लिहू शकता. हे मी लिहिलं. त्यानंतर बघा इथलं कंटेंट्स फोकस कीवर्ड फाउंड इन URL तो पण आपला एरर निघून गेला. ॲडिशनली इथं काय कीवर्ड डेन्सिटी 0.74 आहे, तो पण आपल्याला अजून तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्ही वाढू शकता. त्यानंतर आउटबाउंड लिंक्स तर नो फॉलो, ठीक आहे, काही इश्यू नाही. यूज अ कंटेंट ऑप्टिमाइज हे टायटल रीडेबिलिटी, युअर टायटल डझन कंटेंट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेटलमेंट वर्ड, ओके. पॉवर वर्ड, त्यानंतर युअर नंबर, ठीक आहे, नंबर पण आलं आहे, हे सर्व आलं आहे, ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत बस. तर अशा पद्धतीनं तुमचा हा जो आहे आता याच्या खाली तुम्ही या साईडला जर तुम्ही बघायला गेलात तर इथं बघू शकता इकडे आल्यानंतर तुम्हाला टॅग्स टाकायचे. आता टॅग्स कोणतं टाकायचं आहे, जे तुम्ही कीवर्ड केले होते, जसं की आता हा एक कीवर्ड आहे, हे सगळे तुम्ही टॅग्स म्हणून टाकून द्या. मी कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो. आणि इथं काय बोललेत की सेपरेट टॅग्स विथ कॉमाज. तर मी काय करतो की जिथे जिथे हे मी टाकलेलं होतं, जसं की इथे मी पहिल्यांदा इथं टाकलं होतं बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग्स, मग बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग नंतर मी काय करतो इथे कॉमा टाकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर बेस्ट निश फॉर ब्लॉगिंग्स, त्याच्यानंतर बेस्ट निश फॉर ब्लॉगर्स, त्याच्यानंतर परत ब्लॉगिंग निश हे पण कॉमा टाकतो. त्याच्यानंतर ब्लॉगिंग निश आयडियाज इन हिंदी हे पण ठीक आहे. मग हे ॲड करतो मी, ठीक आहे. हे सगळं तुम्हाला हे असे ॲड्स होतात, ठीक आहे. डिफॉल्ट टेम्पलेट्स ठेवा, काही इश्यू नाही आहे. त्यानंतर खाली आलात तुम्ही व्ह्यू पॉईंट इमेज पॉईंट्स ते ठीक आहे, काही इश्यू नाही आहे. त्यानंतर इथं खाली आलात ओके, हे पण फीचर्ड इमेज तुम्ही ठेवलात, ठीक आहे, काही इश्यू नाही.
फुटर विजेट्स ठेवा, त्याच्यामागे खाली आलाच तुम्ही जर फुटर दिसलं पाहिजे नाही दिसलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला येतात, तर ते तुम्ही बघू शकता. यूज सीम्स टू बी द यूजिंग कंटेंट ऑफ प्लगिन्स, पण आपण टेबल ऑफ कंटेंट प्लगिन पण यूज केलं, ते पण ओके आहे. ओके, तर हा पण एक SEOचा भाग आहे, टेबल ऑफ कंटेंट प्लगिन्स यूज करणं. हे सर्व झाल्यानंतर तुम्ही हे सर्व ओके, तर फायनली ओके करून तुम्हाला काय करायचं आहे बघा, हे जे तुम्हाला इथे दिसतं, आता इथून काय करा तुम्ही, इथे खाली आल्यानंतर पहिल्यांदा हा काय करू नका तुम्ही, इथे कॅन्सल करा. तुम्हाला हे सगळं शॉर्टन विथ AI नी शॉर्टन केलं आहे असं तुम्हाला हे दिसतं की शॉर्टन विथ AI, तर हे तुम्ही शॉर्टन विथ AI केलेलं आहात, तर AI नी तुम्ही शॉर्टन करू शकता असं. ठीक आहे, तर हे तुम्ही काय करा, पब्लिश करा. हे सर्व तुम्ही कॅटेगरी कुठली असली पाहिजे बघा, इथे कॅटेगरी नावाचा ऑप्शन्स आहे, ब्लॉग म्हणून आहे. ठीक आहे, सध्या तरी नंतर मी तुम्हाला हे सगळं सांगेल. अपडेट करा. अपडेट केल्यानंतर तुम्हाला आता हा ब्लॉग पोस्ट कसा दिसतो हा पण आपल्याला बघायचा आहे. तर तुम्ही काय करा, व्ह्यू ब्लॉग पोस्टला क्लिक करा. व्ह्यू पोस्ट केल्यानंतर तुम्ही इथे खाली आलात तर तुम्हाला हे सगळं असं दिसेल. तर हे सर्व तुम्हाला इथे तर अशा पद्धतीने तुम्ही एक ब्लॉग पोस्ट लिहू शकता आणि सक्सेसफुली ब्लॉग पोस्ट लिहून तुम्ही त्यावरती पब्लिश करू शकता आणि त्याच्यावरती पुढे जाऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ब्लॉगिंग करता त्यावेळेस तुम्हाला गुगल ॲडसेन्स, गुगल ॲनालिटिक्स आणि गुगल सर्च कन्सोल तुम्हाला जोडावं लागतं. मी तुम्हाला ब्लॉगिंगचा पूर्ण कोर्स फ्री दिलेला आहे, पण त्यामध्ये एक 249 रुपयाचा कोर्स मी तुम्हाला त्यामध्ये शिकवलेला आहे, एकदम बारकाईने शिकवलेला आहे. जर तुम्हाला तो कोर्स घ्यायचा असेल तर तुम्ही तो कोर्स घेऊ शकता. त्याच्यामध्ये मी गुगल ॲनालिटिक्स कसं जोडायचं, गुगल सर्च कन्सोल कसं जोडायचं, त्याचबरोबर मी ब्लॉगिंग टिप्स, ॲडसेन्स टिप्स सर्व काही दिले आहेत. येणारे सर्व व्हिडिओजमध्ये तुम्हाला माहितीपूर्वक खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओज असणार आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच एका, त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ एडिटिंग. त्याचबरोबर मी तुम्हाला बरेच असे माझे व्हिडिओज येणार आहेत जे तुमच्यासाठी खूप युजफुल असणार आहेत, ज्याच्यावरती तुम्ही घरी बसून लाखो रुपयाची कमाई करू शकणार आहात. जसं की मी इंस्टाग्रामवरती मी व्हिडिओ बनवणार आहे, यूट्यूबचा पूर्ण कोर्स तुम्हाला मी त्याच्यावरती एक सिंगल व्हिडिओज बनवणार, असे भरपूर सारे व्हिडिओज मी तुम्हाला देत राहणार आहे. तर असेच जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.